काय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा। अलंकापुरे पुण्यभूमि पवित्र तेथेनागतो ज्ञानराजा सुपात्र तया आठविता महापुण्यराशी। नमस्कार माझा श्री सद्गुरु ज्ञानेश्वरासी। कुंडलिक वरदे हरी विठ्ठल। श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय। माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय। जगद्गुरु तुकाराम महाराज की। सब संतन की जय। गुरुवर्य कांबेकर महाराज की जय। हर हर महादेव। गुरुदेव दत्त। शंकर महाराज की जय। श्री साईनाथ महाराज की जय। राम कृष्ण हरी विठ्ठल केशवा। 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 श्री राम कृष्ण हरी विठ्ठल केशवा। 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 राम कृष्ण हरी विठ्ठल
रामकृष्ण हरे विठ्ठल केशवा 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 श्री विठ्ठल केशवा विठ्ठल केशवा हरे नमो ज्ञानेश्वरा 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 निवृत्ती उदारा सोपन देवा निवृत्ती उदारा सोपन देवा नम मुक्ताबाई त्रिभुवन पावनी नमो मुक्ताबाई त्रिभुवन पावनी निवृत्ती उदारा सोपान देवा निवृत्ती उदारा सोपान देवा मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी आत्रय जननी देवाची हे आद्यत्रय जननी देवाची हे आत्रय जननी देवाची हे आद्यत्रय जननी देवाची हे मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी त्रिभुवन पावनी ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव सगळे तुकाराम म्हणा ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव हाताने टाळी वाजवा बोला ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम बोला सगळे बोला देव तुकाराम ज्ञानदेव 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 तुकाराम
तुकाराम ज्ञानदेव 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 कवरदास श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय मौली ज्ञानेश्वर महाराज की जय जगद्गुरु तुकाराम महाराज की जय सब संतन की जय हर हर महादेव गुरुवर्य कांबेकर महाराज की सद्गुरु शंकर बाबा महाराज सद्गुरु साईनाथ महाराज की जय नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा निवृत्ती उदारा सोपान देवा मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी आद्यत्रय जननी देवाची हे या श्री साई शंकर मंदिर यांच्या तिसऱ्या वर्धापन दिन निमित्त आपण श्री संत ज्ञानेश्वर महाराज यांची जीवनचरित्र कथा या वर्षी आयोजित केलेली आहे आणि त्या कथेचा आजचा पहिला दिवस कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती ज्ञानेश्वर महाराज यांच्या त्रिभुवन पावन परम पावन अशा चरित्राला आज आपण सुरुवात करणार आहोत. चरित्रापूर्वी अल्पसा परिहार. नवजीवन मित्रमंडळ ट्रस्ट या मित्रमंडळातील सर्व तरुण मंडळी, सर्व कार्यकर्ते मंडळी, सर्व ट्रस्टीमधील अधिकारी वर्ग आणि त्यांना सहाय्य करणारा देणगीदार वर्ग यांच्या अतिशय मौल्यवान अशा सहकार्यातून गेली 2 वर्ष आपण कार्यक्रम करून ह्या तिसऱ्या वर्षामध्ये पदार्पण करीत आहोत. या वर्षी आनंदाची गोष्ट अशी की कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती ज्ञानेश्वर महाराज यांच्या या मृत्यूलोकामध्ये जन्म घेऊन यांच्या अवतार कार्याला 750 वर्ष पूर्ण होत आहे. हो, आणि त्या अत्यंत असणाऱ्या परमपावन अशा कालावधीमध्ये मंडळाने असं ठरवलं, ज्ञानेश्वर महाराजांचा 750वा अवतार कार्याचं हे वर्ष आहे. मग त्या अवतार कार्याचं चरित्र, त्या अवतार कार्याचं चिंतन आपल्याला व्हावं याच्याकरता ज्ञानेश्वर महाराजांचं जीवनचरित्र कथा झालीच पाहिजे असा मंडळाचा आग्रह. म्हणून या कथेचं आयोजन आहे. गेल्या वर्षी जगद्गुरु तुकाराम महाराज यांना सदेह वैकुंठ गमन करून 375 वर्ष पूर्ण झाली. मग त्या प्रसंगाचं औचित्य साधून आपण गेल्या वर्षी जगद्गुरु तुकाराम महाराज यांच्या जीवनचरित्र कथेचे आपण सर्वजण साक्षीदार झालो. या वर्षी ज्ञानोबरायांच्या चरित्र कथेचे आपण साक्षीदार होणार आहोत. आणि सर्व नवजीवन मित्रमंडळ ट्रस्ट या मित्रमंडळ ट्रस्ट मधील सर्व कार्यकर्ते, सर्व मुलांना द्यावे तेवढे धन्यवाद थोडे की त्यांनी प्रयत्न करून
अतिशय कष्ट करून तुम्हा आम्हाला सर्वांना या सेवेची संधी दिली. बघा, ह्या मुलांनी जर कष्ट घेतले नसते तर इथून पुढं असणारी 7 दिवस जी काही चरित्रकथा होईल, या चरित्रकथेचं श्रवण तुम्हाला झालं नसतं. आणि जरी मी ही चरित्रकथा करणार असो तरी घरी मी खास चरित्रकथा उघडून पाहीन असं नाहीच. म्हणून या मित्रमंडळाच्या वतीने माझ्यावर सुद्धा असं उपकार झालंय की मला इथून पुढं 7 दिवस माऊलींचं चरित्र तुम्हाला सांगायचंय. मग तुम्हाला सांगायचं म्हणल्यानंतर मला पण त्याचं चिंतन करायची गरज आहे. म्हणून माझ्याकडनं सुद्धा या मुलांनी ते करवून घेतलं. म्हणून अशा गोड अशा चरित्रकथेला आपण सुरुवात करणार आहोत. आणि या चरित्रकथेला माझे गुरुवर्य परमश्रद्धेय तीर्थरूप आदरणीय गुरुवर्य महाराज इथं समोर बसलेले आहेत, त्याचा मला फार आनंद आहे. आणि तुम्ही सर्व मात्या पित्या समान आदरणीय व्यक्तिमत्व समोर बसलेले आहेत. मग मातृवर्ग असेल, पितृवर्ग असेल, बाल गोपाळ वर्ग असेल, तरुण मंडळ असेल, माझ्यापेक्षा जे वयाने लहान आहेत ते माझे लहान बंधू, माझ्यापेक्षा वयाने मोठे असतील ते मोठे बंधू स्वरूप असणारे सर्व तरुण मंडळ, आपण सर्वजण इथून पुढं 7 दिवस कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती ज्ञानेश्वर महाराज यांची जीवनचरित्र कथा पाहणार आहोत. कोणी शंका घेईल, महाराज देवाचं चरित्र, रामायणाची कथा आहे, महाभारताची कथा आहे, भागवताची कथा आहे, शिवपुराण कथा आहे, गणेश पुराण कथा आहे, अनेक आदी सर्व कथा आहेत. परंतु हे संतांच्या चरित्राची कथा आम्ही पहिल्यांदाच ऐकतोय. हो, कथा कीर्तन ही देवाची व्हायला पाहिजे. तुम्ही संतांची कथा कीर्तन करताय, ह्याचं काय वाट? मग त्याचं उत्तर असं आहे, का संतांचं चरित्र ऐकावं, संतांचं चरित्र का वर्णन करावं, ह्याची काही कारणं शास्त्रामध्ये सांगितलेली. चरित्राचे काही प्रकार असे पडतात. देवाचं चरित्र आहे, संतांचं चरित्र आहे, आणि चरित्र मानवाचं सुद्धा आहे. पण मानवाचं चरित्र हे तेव्हाच होतं जेव्हा मानवाचं चारित्र्य चांगलं असेल. ज्यावेळी तुमचं चारित्र्य चांगलं त्यावेळेसच तुमचं चरित्र होतं. अथवा ज्याचं चारित्र्य चांगलं नाही त्यांचं चरित्र नाही, त्यांची भानगड होती. हो, त्यांची दंतकथा होती, त्यांचं चरित्र होऊ शकत नाही. म्हणून ज्यांचं चारित्र्य अतिशय असं परमपावन आहे त्यांचं चरित्र होतं. मानवाचं चरित्र होऊ शकत नाही. सर्वसामान्य माणसाचं झालं तर काय होतं? निंदा होते. लोक नाव काढतात, पण निंदनीय अशा स्वरूपात नाव काढतात. हो, मग ते मानवच असं नाही, कितीही मोठा होऊन गेला, उदंडची झाले, होऊन या गेले, मरोन या गेले रावरंक, त्यांचे नाव कोणी नेघे चराचरी, साही 18 चारी वर्णिताती. बघा, संतांमध्ये आणि माणसामध्ये हाच मोठा फरक असा आहे. कितीही मोठा श्रीमंत व्यक्ती होऊन गेला तरी समाज त्यांचं एक 10 वर्ष, 20 वर्ष, 50 वर्ष, 60 वर्ष नाव काढेल. तिथून पुढे त्याचं नाव समाजाच्या लक्षात राहीनच असं नाही. अहो, समाजाचं जाऊ द्या, त्यांच्या घरातल्या मंडळीला सुद्धा त्यांचं नाव लक्षात राहत नाही. हो, आता तुम्ही मला सांगा, इथं एवढे वयस्कर माणसं काही बऱ्यापैकी बसलेले, इथून माग 100 वर्षापूर्वी आपल्या घरात कोण होऊन गेलं आपल्याला सांगता येईल का? नाही सांगता येणार.
फार फार तर आपल्याला आपल्या वडिलांचं नाव, आजोबांचं नाव, आजोबांनंतर पंजोबांचं नाव, फार फार तर एक जण समजा फारच अभ्यासू असेल तर खापर पंजोबाचं नाव आपल्या माहिती असेल. त्याच्या आधीचं कुणाला माहिती आहे का? नाही. एक 100 ते 200 वर्षापूर्वी पर्यंत जे काही पुरुष होऊन गेले आपल्या घरात त्यांची नावं आपण सांगू शकतो. त्यांच्यापूर्वी कोण होऊन गेलं आपल्याला माहिती नाही. हो, परंतु बघा आज माऊलींना या मृत्यूलोकामध्ये अवतार धारण करून 750 वर्ष होऊन गेले. 750 वर्षानंतर सुद्धा ज्ञानोबारायांचं नाव आपण घेतोय. तुकाराम महाराजांना सदैव वैकुंठ गमन करून 375 वर्ष झाली. नामदेव महाराजांना संजीवन समाधी घेऊन 675 वर्ष झाले. म्हणजे हे वर्षाचा कालखंड लक्षात घ्या, किती मोठा कालखंड आहे. तरी सुद्धा त्यांचं नाव अगदी आपण रोज घेतो. का रोज घेतो? कारण की त्याचं कारण असं आहे की त्यांचं चारित्र्य चांगलं होतं, म्हणून त्यांचं चरित्र आज शेकडो वर्ष झाली तरी आज जिवंत आहे. हो, निळोबाराय वर्णन करतात. उभारिला ध्वज तिही लोकावरी, उभारिला ध्वज तिही लोकावरी, उभारिला ध्वज तिही लोकावरी, उभारिला ध्वज तिही लोकावरी. ऐशी चराचरी कीर्ती ज्याची, ऐसी चराचर कीर्ती ज्याची, ऐशी चराचरी कीर्ती ज्याची, ऐसी चराचरी कीर्ती ज्याची. तेही निवृत्तीनाथ ज्ञानेश्वर सोपान, तेही निवृत्तीनाथ ज्ञानेश्वर सोपान. हो, तेही निवृत्तीनाथ ज्ञानेश्वर सोपान, तेही निवृत्तीनाथ ज्ञानेश्वर सोपान. मुक्ताबाईच्या दीप्ती कळा, मुक्ताबाई ज्ञान दीप्ती कळा, मुक्ताबाईच्या दीप्ती कळा, मुक्ताबाई ज्ञान दीप्ती कळा. तेही निवृत्तीनाथ ज्ञानेश्वर सोपान, तेही निवृत्तीनाथ ज्ञानेश्वर सोपान. तेही निवृत्तीनाथ ज्ञानेश्वर सोपान, तेही निवृत्तीनाथ ज्ञानेश्वर सोपान, ज्ञानेश्वर सोपान. उभारिला ध्वज तिही लोकावरी, ऐशी चराचरी कीर्ती ज्याची. हो, त्यांची कीर्ती म्हणजे सामान्य नाही, तिन्ही लोकांमध्ये त्यांची कीर्ती. ऐशी चराचरी कीर्ती ज्यांची. आणि हे कोण आहेत? ते हे निवृत्तीनाथ ज्ञानेश्वर सोपान, मुक्ताबाई ज्ञान दीप्ती कळा. अशी चराचरी प्रख्यात विख्यात आणि त्रिभुवन पावन असं चरित्र ज्ञानोबरायांचं आहे, सर्व संतांचं आहे. म्हणून ते आपल्याला पाहिजे. बर, नुसतं विख्यात आहे, नुसतं प्रसिद्ध आहे म्हणून पाहिजे का? नाही. त्याच्या मागचं कारण काय? संतांच्या चरित्रामध्ये आपल्याला 3 गोष्टी शिकायला भेटतात. लक्ष द्या बरं का, बारीक ऐका, लहान मुलांना जरा आवरून घ्या. संतांच्या चरित्रामध्ये आपल्याला 3 गोष्टी शिकायला भेटतात. त्या 3 गोष्टी म्हणजे कर्म, भक्ती आणि ज्ञान. ह्या 3 गोष्टी आपल्याला संतांच्या चरित्रातून शिकायला भेटतात. आणि ह्या 3च गोष्टी अशा आहे की आपल्याला सर्वसामान्यांपासून ते असामान्यपर्यंत घेऊन जातात. हो,
संतांच्या चरित्रामध्ये आपल्याला कर्माची शिकवण भेटते. माणसांनी कसं आचरण केलं पाहिजे. हो, कर्म म्हणजे थोडक्यात उपासना धरा. कसं आचरण केलं पाहिजे, कशी उपासना केली पाहिजे, हे आपल्याला संतांच्या चरित्रामधून शिकायला भेटतं. शास्त्रकार सांगतात, सताम चरित्रेन सदाचरण. हो, देवचरित्रेन वैकुंठ गमनम, मनुष्य चरित्रेन तिर्य गमनम, एतानी चरित्रानी फलानी. या 3 प्रकारच्या चरित्राचे हे 3 प्रकारचे फल आहे. देवाचं चरित्र आपण ऐकलं तर आपण वैकुंठ भुवनी घर केले. ज्ञानदेव ध्यानी रामकृष्ण मनी वैकुंठ भुवनी घर केले. आपण वैकुंठ भुवनाला प्राप्त होतो. मनुष्याचं चरित्र ऐकलं आपलं अधोगती होती, परंतु संतांचं चरित्र ऐकलं तर आपल्याला सदाचरण शिकायला भेटतं. आचरण कसं असावं हे शिकायला भेटतं. हो, संतांच्या चरित्रामुळं आपल्याला भक्ती शिकायला भेटते. बऱ्याच वेळा आपण भक्ती आपल्या मनाला येईन ते करतो. हो, ज्ञानेश्वरीमध्ये ज्ञानोबा सांगतात, अंगा मनासी रुची यावे, येतोनी कृत्य कृत्य नाठवे, जो करणीयाचे नावे भलतेची करी. हो, जे आपल्याला चांगलं वाटतं ते माणूस करतो. हो, माणसाला म्हणलं ना, अरे जरा स्वच्छ आंघोळ वगैरे करून जेवायला बसावं, छे म्हणे, ते काय नाही. मन निर्मळ असेल तर काय नाही म्हणे, आंघोळ केली नाही तरी चालते, पण ते पण नाही ना बाबड्या तुझं. हो, तुकाराम महाराज म्हणतात, नाही मन निर्मळ काय करील साबण. हो, ज्याचं चित्तवृत्ती स्थिर नाही, ज्याचं मन जागेवर नाही, त्याला साबण काय करेल. हो, आणि हे प्रमाण देऊन माणसं मोकळी होतात. हो, त्यांना म्हणलं ना, अहो देवपूजेला बसायचे, रामकृष्ण या देवपूजेला बसायचे, जरा निर्मळपणा असावा, स्वच्छपणा असावा. नाही म्हणे, नाही. तुकाराम महाराजांचं तुम्हाला प्रमाण माहिती का, नाही मन निर्मळ किंवा काय, नाही मन निर्मळ काय करील साबण. हो, पण ते पण निर्मळ नसते माणसाचं. या रामकृष्ण. आपल्या वारकरी संप्रदायाचे एक अर्ध्वर्यू आणि मी ज्यांना माझं प्रेरणास्थान मानतो असे परम आदरणीय गुरुजीवर यावर या. अरे बापरे असे परमश्रद्धेय श्रीकांतजी महाराज पातकर, आम्ही त्यांना आदराने भाऊ म्हणतो. भाऊंची परमपावन उपस्थिती आज आपल्या कथेला लाभलेली आहे आणि त्यांची उपस्थिती लागली पहिल्याच दिवशी, म्हणजे इथून पुढं मात्र आपलं कार्य अगदी निर्विघ्नपणे पूर्ण होईल. हो, ह्याची मात्र मला पूर्ण शाश्वती आलेली. एकदा सगळ्यांनी भाऊंचं स्वागत करायचंय. का संतांचं चरित्र पाहावं हिथं आपण आलोय. संतांच्या चरित्रामध्ये आपल्याला सगळ्यात पहिल्यांदा कर्माची शिकवण भेटते, त्यानंतर भक्तीची शिकवण भेटते. कारण की भक्ती दंभे करू भक्ती सोंग दाऊ जना, असं दंभाने आणि सोंगाडी भक्ती या समाजामध्ये जास्त प्रचलित असल्यामुळं नक्की भक्तीचं स्वरूप कसं असलं पाहिजे हे आपल्याला संतांच्या चरित्रामुळे कळतं. त्यानंतर संतांच्या चरित्रामुळे आपल्याला आणि ज्ञानाचा उपदेश होतो. हो, मग इथं कोणी शंका घेईल, आणि संतांच्या चरित्रामुळे ज्ञानाची प्राप्ती होते, पण ज्ञानाने जी मुक्ती प्राप्त होती ती मुक्ती प्राप्त होईल का? नक्की होईल. हो, ज्ञानेन मुक्ती न तू मुंडनेन. हो, प्रसिद्ध असं सुभाषित आहे. दानेन पाणी न तू कंकनेन, मानेन मुक्ती न तू भोजनेन. हो, ज्ञानेन मुक्ती, ज्ञानामुळं मुक्ती होते आणि ही असणारी मुक्ती संतांच्या चरित्राने प्राप्त होते. हो, मग
इथं आपण एक हरिपाठातलं प्रमाण पाहिलं पाहिजे. ज्ञानामुळं मुक्ती कशी होते? तर हरिपाठामध्ये ज्ञानोबराय सांगतात, भावे विन भक्ती, भक्ती विन मुक्ती, बळे विन शक्ती बोलू नये. हो, ह्या अभंगाकडे जर आपण पाहिलं तर थोडासा वादाचा विषय होऊ शकतो. कसा? शास्त्र ज्ञान्यांच्या विचाराने ज्ञानामुळं मुक्ती होते, भावामुळं मुक्ती होत नाही. ज्ञानोबराय सांगतात, भावे विन भक्ती आणि भक्ती विन मुक्ती. ज्ञानोबरायांच्या म्हणण्यानुसार भक्तीने मुक्ती प्राप्त होते. हो, मग ह्या सगळ्याचं संगती कशी लावायची? तर ज्ञानोबरायांच्या ज्ञानेश्वरीमध्ये एक ओवी अशी आहे, मुक्ता ते निर्धारिता, लाभे आपलीच मुक्तता, जैशी दीपे दिसे पाहता आपुली वस्तू. हो, जो जीवनमुक्त असा महात्मा आहे, त्या महात्म्याचं वर्णन जर केलं तर आपणा सारिके करती तात्काळ, ही संतांची खुबी असल्यामुळं, हा संताचा अधिकार असल्यामुळं संत आपल्याला त्यांच्यासारखे करवून घेतात. हो, ज्ञानोबरायांच्या भाषेत जर सांगायचं, हो, तर ज्ञानोबराय असं सांगतात, कृपा कटाक्षी न्याहाळीले, कृपा कटाक्षी न्याहाळीले, कृपा कटाक्षी न्याहाळीले, कटाक्षी न्याहाळीले, आपले पदी बैसविले, पदी बैसविले, आपले पदी बैसविले, आपले पदी बैसविले, आम्हा रखुमा देवी मरु विठ्ठले, रखुमादेवर विठ्ठले, रखुमा देवी मरु विठ्ठले, रखुमादेवर विठ्ठले, भक्तादी धले वरदान, भक्ताची झाले भक्तादी धले वरदान, भक्ताची झाले आलिंगन सुख वाटे, आलिंगने सुख वाटे, आलिंगन सुख वाटे, आलिंगन सुख वाटे, कृपा कटाक्षे न्याहाळीले, कृपा कटाक्षे आपले पदी बैसविले, बाप रखुमादेवर विठ्ठले, भक्तादी धले वरदान, भक्तादी धले आलिंगने सुख वाटे, आलिंगन सुख वाटे, आलिंगन सुख वाटे. संतांची खुबी ही आहे की संत आपलं पद समोरच्याला देतात. हो, आपलं पद समोरच्याला देणारे दोघच जण, एक संत नाही तर भगवंत. हो, फार चिंतनीय विषय. कितीही आपल्या जवळचा मित्र असू द्या किंवा एखाद्याच्या कितीही ओळखीचे साहेब असू द्या, हो, साहेब आपल्याला सगळी मदत करतील पण साहेब स्वतःचं पद देणार नाही. हो, गुरुवर्य बंडातात्या सुंदर गंमत सांगतात.
म्हणे तुम्ही महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्याकडे जा आणि त्यांना तुम्ही सांगा किंवा एक दिवस तुमची गाडी आम्हाला फिरायला म्हणून द्या. हो, देणार नाही ते, पण कदाचित तुम्ही जास्त जवळचे असतील तर देतील. एक दिवस तुमचा बंगला मला राहायला द्या, देणार नाही, पण समजा जास्तच तुमचा स्नेह असेल तर देतील सुद्धा. हो, पण त्यांना जर तुम्ही म्हणले, जर त्या नायक पिक्चर सारखं मला एक दिवसाचा मुख्यमंत्री करा, अजिबात करणार नाही. हो, आपलं पद समोरच्याला देणारे फक्त संत आहेत, नाही तर भगवंत आहेत. हो, कृपा कटाक्षे निहाळलेले आपुले पदे बैसविले, किंवा तुकोबरायांचा एक गोड अभंग आहे. हो, पुढिलाचे इच्छे फळ नाही बळते अंगी, संत गेले तया ठाया देवराया पाववी. या अभंगामध्ये तुकोबाराय लढिवाळपणाने भगवंतासोबत जरा भांडण्याचा स्वर आहे. हो, संतांची जी काय स्थिती आहे, संतांचं जे काय पद आहे ते मला प्राप्त झालं पाहिजे. हो, आणि संत उदार अंत करणारे देतात सुद्धा. हो, आता हितच बघा ना. हो, आदरणीय भाऊंनी खाली बसावं, आमचे गणेश महाराज आले त्यांनी खाली बसावं आणि मी वरती बसावं. हो, ही संतांची उदारता आहे. ते आपलं पद समोरच्याला देऊन टाकतात. हो, पण या ठिकाणी मी असा संगती अशी लावेल, तराजू असतो, तराजू मध्ये जे जड पारड आहे ते खाली असतं, जे हलकं पारड आहे ते वर असतं. तसे ते जड पारड आहे म्हणून खाली बसले. हो, आणि मी हलकं पारड आहे म्हणून वरती, असं तुम्ही समजून घ्या. बघा, आपलं पद समोरच्याला देणारे संत आहेत. संत समोरच्याला ज्ञान देतात, भक्ती देतात, आणि त्यानुसार ज्ञान आणि भक्तीची एकदा प्राप्ती झाली तर आपोआपच संत पण अंगामध्ये येतं. या ठिकाणी मला 2 अभंग फार चिंतनीय वाटतात. ते 2 अभंग असे आहेत. नाथ महाराजांनी प्रश्न विचारलाय, ऐसे कैसे आणि भेटती ते साधू, ज्यांच्या दर्शने तुटे बहुबंधू, जे का सच्चिदानंदी नित्यानंदू, जे का मोक्ष सिद्धी तीर्थावंदुरे. हो, नाथ महाराजांनी प्रश्न विचारलेला आहे. हो, नाथ महाराज सांगतात, चंद्रामृत सुखे सेववेल, आस्था जाता रवी धरवेल, बाह्या हेरा सागर तरवेल, परी त्या साधूची भेटी न होईल गा. प्रश्न विचारलाय, मग असे साधू कसे भेटतील? मग त्यावेळी जगद्गुरु तुकाराम महाराज सांगतात, ऐसे ऐसे आणि भेटती ते साधू, कसे भेटतात? मन बुद्धी काया वाचा शुद्ध करी, रूप सर्वत्र देखोनी नमस्कारी, लघुत्व सर्व भावे अंगीकारी, सांडी मांडी मितूपणा ऐशी थोरी रे. हो, मग इथं एखादी शंका विचारली, महाराज असं केल्यानंतर साधू कसे भेटतील? साधू भेटणार नाही, तुम्हीच साधू होऊन जाणार. तुकोबाराय सांगतात, ऐसे ऐसे याने भेटती ते साधू. असं हो, अर्थ काम चाड नाही चित्ता, माना मान दंभ मोहमाया मिथ्या, वर्ते समाधानी जाणून नेनता, साधू भेट देती तया अवचिता रे. सुंदर चिंतन आहे. असो, आपला विषय असा चाललाय, का संतांचं चरित्र पाहावं? 3 गोष्टी शिकायला भेटतात. पहिलं कर्म, नंतर ज्ञान आणि भक्ती. हो, नुसती भक्ती भेटती का? नाही, नुसती भक्ती नाही, ज्ञानोत्तर प्रेमलक्षणात्मिका भक्ती भेटते. ज्यावेळी संतांचं चरित्र आपण आवडीने ऐकतो. नामदेवरायांचं सुंदर प्रमाण मी इथं तुम्हाला सांगू इच्छितो. नामदेवराय सांगतात, ऐसे यांचे चरित्र जो आवडी ऐके, तो या भक्ता बरोबरी तुके, भोगी वैकुंठीचे निज सुखे, ऐसे बोलिले स्वमुखे श्री विठ्ठल. हे कोण्या कीर्तनकार, कोण्या प्रवचनाचं वाक्य नाही. प्रवचनकाराचं स्वतः साक्षात भगवंताचं वाक्य. माझ्या भक्ताचं जो चरित्र आवडीने श्रवण करेल. इथं आवडीला फार महत्व आहे बरं. वारकरी संप्रदायात जे काय करायचं ते आवडीने करायचं, करायचं म्हणून करायचं नाही. हो, रोज आपण बघा, कीर्तनाची सुरुवातच आहे, तुका म्हणे माझे हेची सर्व सुख, पाहिन श्रीमुख आवडीने. आवडीला फार महत्व आहे. हो, रूपाच्या अभंगात मध्ये पण आहे ना, बहुत सुकृताची जोडी म्हणून विठ्ठल आवडी. हो,
भगवंताच्या बद्दल आवड निर्माण होणं, संताच्या बद्दल आवड निर्माण होणं ह्याच्याकरता पण फार सुकृत लागतं. हो, समाधीच्या अभंगात नामदेवराय सांगतात, अगाध पुण्य जे गाठी तरीच ज्ञानदेव पडेल दृष्टी. हो, हे अगाध पुण्य धुर्जटी, धुर्जटी म्हणजे भगवान महादेव शिवशंकर वदोनिया गेले. हो, म्हणून संताचं चरित्र वारंवार वारंवार श्रवण केलं पाहिजे, श्रवण केलं पाहिजे, ऐकलं पाहिजे, सांगितलं पाहिजे. हे सगळे भगवंताचं प्रिय असणारं हे कार्य आहे. भगवंत 12व्या अध्यायामध्ये सांगतात, तेनेसी आम्हा मैत्र येथ कायसे विचित्र परी त्यांचे चरित्र ऐकती. हो, त्यांचं चरित्र श्रवण करणारे मला फार प्रिय. किती प्रिय तेही प्राणा परवते आवडती मज निरुते जे भक्त चरित्राते प्रशंसिते. हो, ते मला प्राणाप्रिय, प्राणापेक्षा सुद्धा प्रिय आहेत असे स्वतः भगवंत सांगतात. म्हणून आपण संतांचं चरित्र ऐकलं पाहिजे, सांगितलं पाहिजे, प्रशंसलं पाहिजे. असो, प्रस्तावनेनंतर आपण ज्ञानोबरायांच्या चरित्राला सुरुवात करत आहोत. ज्ञानोबरायांच्या चरित्रामध्ये काही प्रकरणं पडतात. मग ही प्रकरणं अशीच आहेत असं नाही, परंतु एक सांगणारा म्हणून काही प्रकार त्याच्यामध्ये असं माझ्या दृष्टीने मी सांगतोय. बघा, सगळ्यात पहिले आदी प्रकरण, की ज्या आदी प्रकरणामध्ये ज्ञानोबरायांच्या आधीच्या पिढीचं वर्णन आहे. त्याच्यानंतर ज्ञानोबरायांच्या जन्मापासून ते पैठणपर्यंत जाण्याचा जो काही चरित्र कालावधी आहे तो एक दुसरं प्रकरण आहे. का ह्याला दुसरं प्रकरण म्हणावं? कारण की या प्रकरणामध्ये ज्ञानोबराय आदी भावंडाचा फार छळ होतो. त्यानंतर पैठणला गेल्यानंतर तिथं रेड्याच्या मुखातून वेद बोलवण्यानंतर तिथून ज्ञानोबरायांचा उदय जो सुरू होतो ते तीर्थावळी प्रकरणापर्यंत. हो, हे तिसरा भाग आहे. चौथा भाग आहे तीर्थावळीचं प्रकरण, पाचवा भाग आहे समाधीचं प्रकरण, आणि सहावा भाग आहे तो म्हणजे ज्ञानोबरायांनी समाधी घेतल्यानंतर नामदेव महाराजांनी एक आळ म्हणून प्रकरण लिहिलेलं आहे, ते सुद्धा गोड प्रकरण आहे. असे एकंदरीत 6 भाग आपण पाहणार आहोत या 7 दिवसामध्ये. सगळ्यात पहिला भाग आहे ज्ञानोबरायांचं आदी प्रकरण. आदी प्रकरण म्हणजे ज्ञानोबरायांच्या 7 पिढीच्या अधोगरचे महापुरुष, जसे तुकोबरायांचे विश्वंभर बाबा होते तसे ज्ञानोबरायांच्या 7 पिढ्या अधोगर ज्ञानोबरायांचे मूळ पूर्वज म्हणजे हरिहरपंत जावळे हे त्यांचं नाव. साधारण कालावधी आहे शालिवांश शके 1060, 1060. हो, हरिहरपंत जावळे, जावळे हे ज्ञानोबरायांचं आडनाव, परंतु त्यांची वृत्ती, त्यांचं कार्य कुलकर्ण्यांचं होतं म्हणून कुलकर्णी हे कार्य म्हणून ते आडनाव लावलं गेलं. जसं देशमुख हे काही आडनाव नाही. देशमुख ही पदवी होती, मग ती देशमुख पदवी लावून लावून नंतर ते आडनावच झालं. अशी बरीच आडनावं महाराष्ट्रात आहे. असो, आणि हे हरिहरपंत जावळे हे देवगिरीच्या यादव साम्राज्याच्या ठिकाणी कार्यरत होते. त्यांना एकंदरीत 3 अपत्ये झाली. रामचंद्रपंत, केशवपंत आणि मोहनाबाई म्हणून एक मुलगी झाली. हो, तुम्ही लक्षात ठेवा बरं. सगळ्यात पहिल्यांदा हरिहरपंत हे नाव पुढं 2 वेळा येणार आहे. हो, हरिहरपंतांना 3 मुलं झाली, रामचंद्रपंत, केशवपंत आणि मोहनाबाई. मोहनाबाई देवगिरीमध्येच त्यांचा विवाह झाला. नरहरपंत माचवे म्हणून त्यांच्याबरोबर त्यांचा विवाह झाला. मग उरली 2 मुलं, रामचंद्रपंत आणि केशवपंत. रामचंद्रपंत थोरले होते, केशवपंत धाकटे, आणि ते मुंजे झाली आणि 1 वर्षानंतर त्यांचा देहांत झाला. हो, मग उरले एकच रामचंद्रपंत.
रामचंद्र पंतांना एक चिरंजीव झाले, त्यांचं नाव गोपाळ पंत. आणि गोपाळ पंत सुद्धा यादवांच्याच दरबारी मग त्यांना एक दुय्यम सेनापती म्हणून स्थान होतं. आणि त्यांना 2 मुलं झाली. थोरल्याचं नाव आहे त्र्यंबक पंत आणि धाकट्यांचं नाव आहे हरिहर पंत. हो, त्र्यंबक पंतांना 2 मुलं झाली, गोविंद पंत आणि हरिहर पंत. हो, मी तुम्हाला म्हणलं हरिहर नाव पुढे एकदा येणार आहे, ते हित आलंय. हो, त्र्यंबक पंत असे आहेत की आपल्या वाङ्मयामध्ये, आता मी ही समोर ज्या वाङ्मयाच्या आधारे ही कथा सांगतोय ते म्हणजे नामदेवरायांची गाथा आहे. आणि नामदेवरायांच्या गाथेमध्ये त्र्यंबक पंतापासून पुढं चरित्र आपल्याला सापडतं, त्र्यंबक पंतापासून आपल्याला प्रमाण सापडतं. हो, भक्त त्र्यंबक पंत मूळ पुरुष आदी, 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 दयाची समाधी आपे गावी, दयाची समाधी आपे गावी, दयाची समाधी आपे गावी. हो, भक्त त्र्यंबक पंत मूळ पुरुष आदी, तयाची समाधी आपे गावी, नामदेवराय सांगतात. मग त्र्यंबक पंतांचा त्यांना संजीवन समाधी कशी भेटली त्याची सुद्धा एक कहाणी आहे, त्याची सुद्धा एक कथा आहे. त्र्यंबक पंत हे दुय्यम सेनापती म्हणून यादवांच्या दरबारी कार्यरत होते. हो, आणि त्या ठिकाणी एक बंडाई उठली. बालाघाटामध्ये बंडाई उठली आणि त्या बंडाईचा उच्चाटन करण्यासाठी त्र्यंबक पंतांना तिथं पाठवण्यात आलं. आता त्र्यंबक पंतांना 2 मुलं, एक गोविंद पंत आणि हरिहर पंत, म्हणजे बापलेक 3 बंडाई फोडून काढायची म्हणून बालाघाटामध्ये गेले. तिथं जाऊन घनघोर असं युद्ध त्यांनी केलं आणि त्या युद्धामध्ये ह्यांना विजय भेटला, त्र्यंबक पंतांना विजय भेटला. परंतु विजय भेटल्याबरोबरच त्यांचे असणारे कनिष्ठ चिरंजीव म्हणजे हरिहर पंत हे त्या लढाईमध्ये धारातीर्थी पडले, त्यांना वीरमरण प्राप्त झालं. आणि मुलगा वीरगतीला प्राप्त झाला, याचं त्र्यंबक पंतांना तो घात सहन झाला नाही. मग त्यांनी दरबारामध्ये जाऊन राजेसाहेबांना अशी विनंती केली की माझी जी काय पद आहे या दरबारातील, इथून पुढं माझ्या पदाचा कारभार माझे ज्येष्ठ चिरंजीव म्हणजे गोविंद पंत पाहतील, इथून पुढं मला कारभार पाहणं होणार नाही. असं सांगून त्यांनी आपल्या आत्ताच्या मराठी भाषेत सांगायचं तर रिटायरमेंट घेतली. असं मग त्यांनी सगळं कामकाजाचा त्याग करून योग साधना सुरू केली. आणि योग साधना सुरू झाल्यानंतर, हो, ज्ञानेश्वरीमध्ये प्रसिद्ध ओवी, ऐशी कर्म साम्य दशा होय जेथ विरेशा, तेच श्रीगुरु आपेसा भेटे रे गा. श्रीगुरु येऊन बोध देत असतात. हो, नाथ महाराजांचा प्रसिद्ध असा आंधळा पांगळा आहे, त्याच्यामध्ये नाथ महाराज सांगतात, येऊनी गुरुनाथे माथा ठेविला करू, अज्ञान तिमिर गेले शुद्ध मार्ग आचारू. हो, श्री गुरुनाथ स्वतः येतात. मग असंच भ्रमण करीत असताना स्वतः श्री गुरु गोरक्षनाथ महाराज फिरता फिरता तिथं येतात आणि तिथं येऊन पाहतात की हा साधक अतिशय पूर्ण अवस्थेला प्राप्त झालेला आहे. फक्त सद्गुरूंचा नाम मात्र बोध होणं एवढंच यांच्या साधनेमध्ये शिल्लक आहे. म्हणून गोरक्षनाथ तिथं येतात आणि त्र्यंबक पंतांना संजीवन समाधी देतात. आणि ती संजीवन समाधी अजून सुद्धा आपेगाव या ठिकाणी आहे. हो, नगर जिल्हा, नेवासा तालुका, आपेगाव. हो, आपेगावला जर तुम्ही गेले त्र्यंबक पंताची समाधी तुम्हाला पाहायला मिळेल. त्र्यंबक पंतांचे जे चिरंजीव होते त्यांचं नाव गोविंद पंत. गोविंद पंताला
लग्न होऊन जवळजवळ फार वर्ष झाली आणि त्यांचं वय जवळजवळ 45 वर्ष झालं, तरी सुद्धा पुत्र संतती प्राप्त नव्हती. मग गोविंद पंतांनी गायत्रीचं पुरस्चरण करायचं ठरवलं आणि ते गोदावरीमध्ये नाभी एवढ्या पाण्यामध्ये जाऊन गायत्रीचं पुरस्चरण करू लागले. हो, पुरस्चरणाचे फार प्रकार आहेत. त्यातील एक प्रकार असा आहे, जर कोणताही मंत्र तुम्ही घेतला आणि त्याचं 24 लाख वेळा आवर्तन दिलं तर तुम्हाला जी काही इच्छा आहे ती इच्छा तुमची पूर्ण होते, असं शास्त्र सांगतं. हो, मग कोणत्याही मंत्राचं तुम्ही अनुष्ठान करा, पण अनुष्ठान करीत असताना अवस्था पवित्र पाहिजे, हेतू पवित्र पाहिजे. तुमचा हेतू नक्की सिद्धीला जातो, शास्त्र सांगतंय. मग गोविंद पंतांनी गायत्री मंत्राचं पुरस्चरण सुरू केलं आणि एकदा सहज भ्रमण करीत करीत श्री गुरु गहिनीनाथ महाराज तिथे येतात. त्यांना अशी जुनी कथा माहिती असल्यामुळे की म्हणे आपले ज्येष्ठ गुरुबंधू त्र्यंबक पंत यांची समाधी आपे गावामध्ये आहे, मग ती हितच कुठंतरी असली पाहिजे, असं ते भ्रमण करीत करीत आपेगावला येतात. आणि आपेगावच्या ग्रामस्थांना विचारित ते बरोबर त्र्यंबक पंतांच्या घरी येतात. घरी आल्यानंतर दरवाजामध्ये उभं राहून अलक निरंजन म्हणून आवाज दिल्याबरोबर गोविंद पंतांच्या धर्मपत्नी, त्यांचं नाव आहे निराई, हो, निराई बाहेर येतात. बाहेर आल्यानंतर गोविंद पंत त्यांना वृत्तांत विचारतात. म्हणे तुमच्या घरामध्ये कोणी त्र्यंबक पंत म्हणून होऊन गेले का? हो हो म्हणे, जी आमच्या घरामध्ये त्र्यंबक पंत होऊन गेले, ते माझे परमपूज्य सासरे बुवा होय. आणि त्यांना संजीवन समाधी श्री गुरु गोरक्षनाथांनी दिलेली आहे. हो म्हणे, मी त्यांच्याच शोधाकरता इथं आलोय. म्हणून गहिनीनाथ महाराजांनी इतिवृत्तांत विचारला. मग त्यांनी विचारलं, मग त्यांना मुलगा म्हणजे तुमचे असणारे मालक कुठं आहेत? म्हणे त्यांचं गायत्रीचं पुरस्चरण सुरू आहे. का पुरस्चरण सुरू आहे विचारलं. त्यांनी सांगितलं की आम्हाला बरेच दिवस झालं पुत्र संतती नाही, याच्याकरता म्हणून त्यांनी गायत्रीचं पुरस्चरण करायचं ठरवलंय. गहिनीनाथ महाराज सांगतात, एवढं करायची काय गरज आहे म्हणे. हो, हातामध्ये पाणी घ्या, म्हणा श्री विठ्ठल. निराई म्हणल्या श्री विठ्ठल, म्हणा श्री विठ्ठल, श्री विठ्ठल, म्हणा श्री विठ्ठल, श्री विठ्ठल. विठ्ठल नामाचा बोध श्री गुरु गहिनीनाथ महाराज निराबाईला देतात आणि त्या नामस्मरणाच्या तपाच्या प्रभावामुळे त्यांच्या गर्भाच्या ठिकाणी शालिवाहन शके 1149 साली त्यांच्या पोटी पुत्ररत्न प्राप्त होतं. त्यांचं नाव विठ्ठलपंत. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. हो, पांडुरंगाच्या कृपेमुळं त्यांना मुलगा प्राप्त झाला. परंतु गोविंद पंतांना असं वाटलं की माझं गायत्रीचं पुरस्चरण सुरू होतं, म्हणूनच त्या गायत्रीच्या पुरस्चरणाचं फल म्हणूनच मला मुलगा प्राप्त झाला. म्हणून गोविंद पंतांनी त्यांचं नाव ठेवलं पहिलं वेद मातर. आणि मग एके दिवशी सहज पुन्हा भटकंती करत करत गहिनीनाथ तिथे येतात आणि त्यांच्या घरी येऊन पाहतात तर गोविंद पंतांना चिरंजीव झालेत. गहिनीनाथ महाराज त्यांचं नाव विचारतात तर त्यांनी सांगितलं, म्हणे ह्यांचं नाव आम्ही वेद मातर ठेवलंय. छे म्हणे, हा मुलगा तुम्हाला पांडुरंगाच्या कृपेने झालाय, म्हणून यांचं नाव तुम्ही पांडुरंगाचंच ठेवलं पाहिजे. मग तिथून पुढं त्यांचं नाव विठ्ठलपंत ठेवण्यात आलंय. विठ्ठलपंत म्हणजे ज्ञानोबारायांचे वडील. हो, आणि बऱ्याच दिवसांनी मुलगा झालाय म्हणून आनंदाचं वातावरण घरामध्ये आहे. आणि मग आवडीने त्यांनी त्याचं नाव विठ्ठल ठेवलं. नामदेवराय सांगतात, आवडी विठ्ठल ठेविले नाव, निराईचे प्रेम गहिनीनाथी. हो,
आणि त्यांचा ज्यावेळी जन्म झाला त्यावेळी नामदेवरायांनी प्रमाण असं सांगितलंय की भक्ती नवमास भरले पूर्ण दिवस आले वैराग्य डोळस मूर्तिमंत. हे प्रमाण लक्षात ठेवण्यासारखं आहे. विठ्ठलपंत म्हणजे साक्षात वैराग्य आहे, साक्षात वैराग्य. हो, ही प्रमाण आपल्याला पुढे लागणार आहेत. हो, आवडी विठ्ठल ठेवी येले नाम निराईस प्रेम गहिनी नाथी. मग जन्म झाल्यानंतर व्रतबंध दीक्षा उपदेश गायत्री ओंकार मूळमंत्री स्वर 16. हो, त्यांचा व्रतबंध झालेला आहे. व्रतबंध झाल्यानंतर पूर्वीच्या काळी शिक्षणाच्या बाबतीत अजिबात हायघाय केली जात नव्हती. हो, आजकाल 6-6, 7-7 वर्ष मुलं होतात तेव्हा कुठं पहिलीला जातात. जुन्या काळी तसं नव्हतं बरं. हो, चांगदेव महाराजांचं चरित्र तर असं आहे, 6व्या वर्षी त्यांनी 4ही वेदांचं पाठन संपूर्ण पाठ केलं होतं. 6व्या वर्षी. आपल्या 6व्या वर्षाच्या पोराला हाताने जेवता येत नाही, हे तर आहे. असो, वेद पठन काव्य आणि व्याकरण झालासे निपुण शास्त्र वक्ता. त्यांना शिक्षणाकरता म्हणून गोविंद पंतांनी विठ्ठलपंताच्या आजोळी पाठवले. हो, निराई ह्या पैठणच्या होत्या आणि पैठणला अजून सुद्धा देवकुळे नावाचे ब्राह्मण आहेत. हे देवकुळे ब्राह्मण म्हणजे विठ्ठलपंताचं आजोळ. आणि आजोळी राहून विठ्ठलपंतांनी सर्व शास्त्र शिकून घेतली. काय काय शिकून घेतलं? हो, केले वेद पाठन काव्य आणि व्याकरण झालासे निपुण शास्त्र वक्ता. निपुण असे शास्त्रवक्ते ते झाले. आणि पूर्वीच्या काली सगळं शास्त्र शिकल्यानंतर तीर्थयात्रा करावी असा नियम होता, असा दंड होता. आणि मुळातच विठ्ठलपंत म्हणजे साक्षात वैराग्य स्वरूप असल्यामुळे, हो, मगाशी आपण प्रमाण पाहिलं, हे प्रमाण ध्यानातच ठेवायचं आहे आजच्या दिवशी. काय? भक्ती नवमास भरले पूर्ण दिवस आले वैराग्य डोळस मूर्तिमंत. हे डोळस असणारं वैराग्य निर्माण जन्माला आलेलं आहे, मूर्तिमंत वैराग्यच. हो, मग शिक्षा एकदा पूर्ण झाली. शिक्षा पूर्ण झाल्यानंतर त्यांच्या मनात असं आलं की आपण तीर्थयात्रा केली पाहिजे. हो, कोणालाही तीर्थयात्रेची बुद्धी होत नाही. हो, तीर्थयात्रा लांब राहिली, वारीला चला म्हणलं तरी लोक मग कारण सांगतात. हो, कोणाला जर म्हणलं ना, अहो बुवा चालता का वारीला? छे छे म्हणे, महाराज तुम्ही काय तुकाराम महाराजांचे अभंग वाचत नाही जणू काय म्हणे. हो, तुकाराम महाराजांनी सांगून ठेवलंय, न लगती सायास जावे वनांतरा सुखे येतो घरा नारायण. हो, अशा महाभागांसाठी माझं असं म्हणणं आहे, हे चरण तुम्ही आम्हाला सांगता ठीक आहे, पण त्याचं पुढचं चरण महत्वाचं आहे, ते तुम्ही अवलंबता का? हे विचार करण्यासारखी गोष्ट आहे. हो, त्याचं पुढचं चरण काय? ठाईचं वैसुनी करा एक चित्त. होतंय का? नाही होत. उलट भगवंताच्या समोर ध्यानाला बसलं, देवपूजेला बसलं, मग आपल्या चित्ताला लयच उधाण येतं महाराज. हो, आणि जर एखादा मनुष्य कसा तरी करून दिवसभरातून वेळ काढून जर चुकून ध्यानाला बसला, की ध्यानाला बसल्यावर दुनियाभराची सगळी कामं त्याच्या पुढे येऊन उभी राहतात. आज हे करायचंय, ते करायचंय, ते करायचं, हे राहिलं, ते राहिलं, झाला. ते ध्यानाचा सगळा सत्यानाश वाटोळं झालं त्या ध्यानाचं. हो, पण त्याच संताचा असं एक प्रमाणे, जव हे सगळं सिद्ध आहे हात चालावया पाय, तव तू आपुले स्वहित पाय तीर्थयात्रे जाय चुकू नको. हे सुद्धा तुकोबरायचं प्रमाणे. ह्या प्रमाणाला कोणी दुजोरा देतं का? नाही. जी आपल्या सोयीसारखी प्रमाणे ती लावून घ्यायची. हो, मग विठ्ठलपंताच्या मनात असं आलं, आपण अजून तरुण आहोत, हातपाय धष्टपुष्ट आहे, तोपर्यंत आपण तीर्थयात्रा केलीच पाहिजे. म्हणून विठ्ठलपंताच्या मनामध्ये अनुताप निर्माण झाला. नामदेवराय सांगतात, मग पुष्करादी तीर्थे पहावी समस्त. मग पुष्करादी तीर्थे पहावी समस्त.
मग पुष्करादी तीर्थे पहावी समस्त मग पुष्करादी तीर्थे पाहावे समस्त अनुताप चित्ते धरियेला अनुताप चित्ते धरेला अनुताप चित्ते धरियेला अनुताप चित्ते धरेला मग पुष्करादी तीर्थे पहावी समस्त मग पुष्करादी तीर्थे पहावी समस्त मग पुष्करादी तीर्थे पहावे समस्त मग पुष्करादी तीर्थे पहावे समस्त मग पुष्करादी तीर्थे पहावी समस्त अनुताप चित्ती धरी येला वैराग्य पुतळा. बघा परत शब्द आला. विठ्ठल पंथाचा जेव्हा जेव्हा नामदेवरायांनी उल्लेख केलाय त्यावेळी वैराग्य शब्द जोडूनच केलेला आहे. वैराग्य पुतळा ज्ञानगम्य मूर्ती निघाला असे भक्ती तीर्थाटना. तीर्थटान करण्यासाठी विठ्ठल पंत निघालेत आणि निघत असताना आई वडिलांची आज्ञा घेऊन निघालेत. विठ्ठल वंदुनी माता पिता दोन्ही संग तीर्थाटनी मुहूर्त केला. हो, विठ्ठल पंतांनी आई वडिलांची आज्ञा घेतली आणि तीर्थयात्रा सुरू केली. आणि तीर्थयात्रेचा सुद्धा सुंदर असा महिमा, सुंदर असं वर्णन ह्या नामदेवरायांनी आदी प्रकरणात केलेलं आहे. आला द्वारावती पाहिली कृष्णमूर्ती. हो, आला द्वारावती द्वारका. हो, द्वारकेला हे विठ्ठलपंत येतात. पाहिली कृष्णमूर्ती जे मोक्ष विश्रांती मुमुक्षुसी. हो, द्वारका ही मोक्ष नगरी आहे. धरी मत्स्यावतार केला शंकोद्धार देव मुक्त माहेर पंथिकाचे. द्वारावतीचा महिमा नामदेवराय सांगतात. तेथून सत्वर आला पिंडारका मंगळवेढ्या हुनी द्वारका देखी येली. पिंडारक नावाच्या तीर्थावर विठ्ठलपंत येतात आणि माझ्या परम भाग्याने माझ्या समोर जे भाऊ बसलेत, महाराज तीर्थांची माहिती सांगावं आमच्या भाऊंनीच. हो, कोणतंही तीर्थ असो त्या तीर्थाची बारीक निरीक सगळी माहिती आमच्या भाऊंना आहे. आणि नुसतं तिथं माहिती सांगत नाही तर तिथं जाऊन ते आपल्या सारख्या साधकाकडनं साधना करून घेतात. हो, पण तीर्थयात्रेसाठी कुणाबरोबर जावं हे पण कळलं पाहिजे. नाहीतर उगाच कुणाही बरोबर तीर्थयात्रा करून उपयोग नाही. हो, तीर्थयात्रा महात्म्याबरोबरच केली पाहिजे. ज्यांना तिथलं माहिती आहे, जिथला महिमा ज्यांना माहिती त्यांच्या बरोबर गेलं पाहिजे. नाही तर उगाच करा रिक्षान फिरा बोंबलत अख्ख्या गावभर, त्यांच्या बरोबर जाऊन काय उपयोग आहे. नुसतं 3 टाइम खायचं आणि झोपायचं, 3 टाइम खायचं आणि झोपायचं. आयुष्यभर जरी तीर्थयात्रा केली तरी त्या तीर्थयात्रेचं काही महत्व नाही. हो, म्हणून महात्म्यांच्या बरोबर तीर्थयात्रा केली पाहिजे. महात्म्यांच्या बरोबरच भजन केलं पाहिजे. महात्म्याच्या बरोबरच वारी केली पाहिजे. पुन्हा बरोबर कशीही वारी करून उपयोग नाही. सकाळीच आमच्या गावचे वैराग्य मूर्ती आदरणीय शंकर महाराज मराठे, हो, त्यांच्याजवळ काही मंडळी गेली. म्हणे महाराज आम्हाला दिंडी काढायची. महाराज म्हणले तुम्ही काय करणार दिंडी काढून? तुमचा हरिपाठ नाही, तुम्हाला कोणत्या वेळी कोणतं भजन म्हणावं ते माहीत नाही, तुमचा संध्याकाळी 8 वाजेपर्यंत काकडच सुरू असतंय, तुम्ही नका काढू दिंडी. नाही म्हणे महाराज आम्हाला दिंडी काढायची, तुम्ही दिंडीत आलं पाहिजे. महाराज म्हणले मी घरी बसन पण तुमच्या दिंडीत येणार नाही. हो, असे स्पष्ट बोलणारे महात्मे थोडेच राहिले सध्या. हो, तीर्थयात्रा ही सामान्य गोष्ट नाही. हो, तीर्थयात्रा केल्यानंतर खरं त्या तीर्थाचं जर फळ पाहिजे असेल, हो, तर आपल्या अंतःकरणामध्ये भाव उत्पन्न होणं गरजेचं आहे. तुकोबरायचं एक प्रमाण सांगून मी पुढे चलेल. तीर्थी भाव फळे येथे अनाडते वळे. हो, अभंगाची सुरुवात अशी, तीर्थी धोंडा पाणी देव रोकडा सज्जनी. हो, रोकडा मराठीत सांगायचं झालं तर कॅश. हो, भगवंत रोकडा कुणाजवळ भेटत असेल तर साधू संतांजवळ भेटतो.
आणि तुमच्या मनामध्ये जर साधूविषयी निष्ठा नसेल, श्रद्धा नसेल, तर तीर्थात जाऊन तुम्हाला काही भेटणार नाही म्हणे. हो, तीर्थामधली देवाची मूर्ती म्हणजे धोंडा आणि तीर्थ म्हणजे पाणी. तुकोबाराय सांगतात, तीर्थी धोंडा पाणी. पण तुम्हाला देव पाहिजे असत, देव रोकडा सज्जनी. म्हणून मिळालिया संत संग, समर्पिता भले अंग. तीर्थी भाव फळे, येथे अनाडते वळे. तुका म्हणे पाप, गेल्या गेले कळे ताप. हो, सुंदर अभंग आहे तुकोबारायांचा. मग विठ्ठलपंतांनी संपादुनी गेला अवतार कृत्य, ते भालुका तीर्थ देखील. भालुका तीर्थ पाहिलं. मग पश्चिमे प्रभास तीर्थ देखील, सोरटी देखील सोमनाथ. हो, पश्चिम दिशेचे तीर्थ प्रारंभ केलेत. हो, पहिले बघा पश्चिम दिशा त्यांनी तीर्थयात्रा करायला पाहिली. त्यानंतर मुचकुंदादी गुंफा, काळ यवन उभा, विश्रांती पद्मनाभा धवलपुरी. धवलपुरीच्या ठिकाणी मुचकुंदाची गुफा आहे. त्या ठिकाणी विठ्ठलपंतांनी तीर्थयात्रा करीत करीत मग मार्गीची तीर्थे करुणी समजते, आला शक्ती जेथे सप्तशृंगा. हो, सप्तशृंगी माता त्यांच्या ठिकाणी दर्शनाकरता म्हणून विठ्ठलपंत आलेत. आणि मग तिथं येऊन मग काही नद्यांची, काही तीर्थांची नावं नामदेवराय सांगतात. अरुणा, वरुणा, प्राची, गोदावरी. हो, या तीर्थांना स्नान केलं. ते कपाळेश्वरी पूजा केली. कपाळेश्वराला विठ्ठलपंत येतात. हो, पुढे ज्योतिर्लिंग देखिले त्र्यंबक, कुशावरती उदक स्वीकारिले. हो, त्र्यंबक राजाला म्हणजे त्र्यंबकेश्वराला विठ्ठलपंत गेलेत. तिथं कुशावर्त तीर्थावर स्नान केलं. कुशावर्ताचा तीर्थाचा महिमा फार आहे. हो, नामदेवरायचाच अभंग आहे. वाचे म्हणता गंगा गंगा, सकळ पाप जाती भंगा. दृष्टी पडता ब्रह्मगिरी, त्यासी नाही यमपुरी. हो, कुशावर्ता करता स्नाने, त्याचे वैकुंठी राहणे. नामा म्हणे प्रदक्षिणा, त्याच्या पुण्या नाही गणना. असा थोर महात्म्य असलेलं त्र्यंबकेश्वर तीर्थ, त्या तीर्थावर विठ्ठलपंत येतात. पुढं वंदोनिया गंगाद्वार सव्य ब्रह्मगिरी, मग भीमाशंकरी आनंदला. त्र्यंबकेश्वरावरून विठ्ठलपंत आलेत कुठं? भीमाशंकरला. हो, भीमाशंकराचं दर्शन करून देखून या भीमा आठवे पंढरी, विठ्ठल अंतरी पांडुरंग. हो, भीमाशंकरला भीमा नदीचा उगम आहे. आणि भीमा नदीचा उगम पाहिल्यानंतर विठ्ठलपंतांना पांडुरंगाची आठवण आली. आणि मग त्यांना असं वाटलं, नाही आता आपण पंढरीला गेलंच पाहिजे. भीमाशंकरवरून विठ्ठलपंत मजल दर मजल करत पंढरपूरच्या दिशेने निघाले. नामदेवराय वर्णन करतात, ऐसा नित्यानित्य चालता सुपंथी, पदोपदी कीर्ती नाम घोष. हो, तीर्थाला जात असताना कसं जावं ह्याचा सुद्धा नियम आहे. हो, पदोपदी नाम घोष झाला पाहिजे. तुकोबारायांच्या चरित्रामध्ये सुंदर प्रमाण तुकोबाराय सांगतात, राम म्हणता वाट चाली, यज्ञ पाऊला पाऊली. हो, लोहगावचा एक ब्राह्मण होता. त्याला असं वाटलं, तुकोबारायांनी सांगून ठेवलंय, नाम घेता वाट चाली, राम म्हणता वाट चाली, यज्ञ पाऊला पाऊली. खरंय का म्हणे हे? मग त्यांनी काय केलं, कुतूहलाने म्हणून बघू तर खरं म्हणे करून आपण. तो काय करायचा, येता जाता पाऊलं मोजायचा आणि प्रत्येक पावलाला श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम असं म्हणत चालायचा. किती पावलं झाली मग घरी यायचा, तेवढ्या गाठणी सुतळीला मारायचा आणि ते ठेवून द्यायचा. घरातली लोक म्हणायची याला येड लागलंय म्हणे. हो, गाठणी मारत बसलाय. हो, आणि भले पोतीच्या पोती साठले. आता एका नावाला एक गाठ, एका नावाला एक गाठ अशी बोली, चांगलं गोदाम भरलं होतं त्या गाठणीने. मग लोक विचारायची की अरे तू हे गाठणी मारून ठेवतोय, एवढे पोतीच्या पोते भरून ठेवले, हे नक्की काय तुला येड लागलंय म्हणे? हे नक्की फलद्रूप होणार आहे का? नाही नाही म्हणे, माझ्या तुकाराम महाराजांचं प्रमाण येते, वाया जाणारच नाही. राम म्हणता वाट चाली, यज्ञ पाऊला पाऊली. मग खरं का खोटं? मग भगवंत कसा आहे? हो, कर्नाटक
बरोबर एक दिवशी लोहगावमध्ये एक ब्राह्मण येतो आणि त्या ब्राह्मणाला लागलेली असते भूतबाधा, पिशाच्य बाधा. आणि त्या पिशाच्याला त्या ब्राह्मणाने विचारलं, बाबा तू मला सोडून दे, याच्याकरता मी काय करू? काय नाही म्हणे, एका यज्ञाचं पुण्य मला दे. आता म्हणे मी दुर्बळ ब्राह्मण, माझी खायची भ्रांत, यज्ञ कधी करू? मग त्या ब्राह्मणाला कोणीतरी सांगितलं म्हणे, तुकाराम महाराजांचं वचन ऐकून लोहगावमध्ये एक ब्राह्मण आहे, त्या ब्राह्मणाने अनेक यज्ञाचं पुण्य साठवून ठेवलंय म्हणे, त्यांच्याकडे जावा, तुम्हाला यज्ञाचं पुण्य भेटेल. आणि तो ब्राह्मण ह्यांच्या घरी येतो. घरी आल्यानंतर तो म्हणतो, तुम्ही तर तुकाराम महाराजांच्या वचनाला मानून सुतळीच्या ज्या गाठणी मारून ठेवल्यात, राम म्हणता वाट चाली, यज्ञ पावला पावली, मग मला एका यज्ञाचं पुण्य पाहिजे म्हणे. मग तो म्हणे वा वा अवश्य. मग त्यांनी काय केलं, त्या गाठणी मारलेल्या सुतळीतून एक गाठण कैचीने कापली, हातामध्ये घेतलं, पाणी धरलं, त्याचा हात खाली घेतला, म्हणे या एका यज्ञाचं पुण्य मी या ब्राह्मणाला दान करतो. असं म्हणता क्षणी ते पाणी त्या ब्राह्मणाच्या हातावर पडल्याबरोबर त्याची पिशाच्य बाधा निवृत्त झाली आणि सुंदर असा देह त्याला प्राप्त झाला. त्यावेळेस लोकांना कळलं, तुकाराम महाराजांचं जे वचन आहे ते अति बरोबर सत्य आहे. राम म्हणता वाट चाली, यज्ञ पावला पावली. हो, म्हणून येताना जाताना भगवंताचं नाम संकीर्तन झालंच पाहिजे. नाथ महाराजांच्या हरिपाठामध्ये सुंदर अभंग आहे. हरी बोला देता, हरी बोला घेता, हो, उठता बसता नाही, हसता खेळता हरी बोला गाता, हरी बोला खाता, सर्व कार्य करिता हरी बोला एकांती, हरी बोला लोकांती, देह त्याग अंती हरी बोला भांडता, हरी बोला कांडता, उठता बैसता हरी बोला. हो, आळंदीमध्ये आमचे गुरुजी होते, वैकुंठवासी मारुती बाबा थोरात, साधक आश्रमामध्ये. त्यांनी आम्हाला एक नियम घालून दिला होता आश्रमामध्ये. ते म्हणले, हे बघा मुलांनो, तुम्हाला जर तुमची भांडणं झाली आणि लय जर राग आला ना, तर मोठ्याने म्हणायचं जय श्रीराम. हो, त्यांचा तो मंत्रच होता. हो, त्यांनी आम्हाला सांगून ठेवलं, जर एखादा आपल्या संग भांडायला लागला ना आणि आपल्याला राग आला की आपण त्याला म्हणायचं जय श्रीराम. हो, जेवढा राग येईल तेवढ्या मोठ्याने जय श्रीराम म्हणायचं. हो, त्यांनी एका पती पत्नीला हे सांगितलं बरं का. हो, त्या पती पत्नीमध्ये सारखंच भांडण होऊ लागलं. मग त्या पती पत्नींना त्यांनी सांगितलं, म्हणे जे राग आला ना, जेवढा राग येईल तेवढ्या मोठ्याने जय श्रीराम म्हणायचं म्हणे. हो, त्यांचं आता पती पत्नी म्हणल्यानंतर भांडण होणार नाही असं शक्यच नाही. त्यांचं रोज भांडण व्हायचं. पण ते गुरुजींनी मंत्र सांगितला जय श्रीराम. हो, राग आला, हो, आई साहेबाला राग आला की आई साहेब मोठ्याने म्हणायच्या जय श्रीराम. हा, मग मालक ऐकायचे, अरे तुला राग आला आणि मला राग नाही आला का? मग तिच्यापेक्षा हे मोठ्याने म्हणायचे जय श्रीराम. हो, पहिलं भांडण व्हायचं, पहिले शिव्या व्हायच्या, आणि आता मात्र काय व्हायचं, भजन सुरू व्हायचं जय श्रीरामचं. हो, मला तो प्रसंग ऐकला की नाथांचा हरिपाठ आठवतो. हरी बोला भांडता, हरी बोला कांडता, उठता बसता हरी बोला. माणसं उठताना बसताना आगा आगा आई न आगा आगा बाई असंच म्हणतात. आयो आयो न बाबो बाबो. काय गरज पडली? मी म्हणतो हरी हरी म्हणा ना, विठ्ठल विठ्ठल म्हणा, कुठलं तुम्हाला नाव आवडतं ते म्हणा. नाथ महाराज काय सांगतात इथं? हो, हरी बोला भांडता, हरी बोला कांडता, उठता बसता हरी बोला जनी, हरी बोला विजनी, एका जनार्दनी हरी बोला. असं प्रत्येक कार्य करताना नामस्मरण सुरू ठेवा. अगदी त्याच नियमाने विठ्ठलपंताची तीर्थयात्रा सुरू होती. हो, ऐसा नित्या नित्य चालता सुपंथी, पदोपदी कीर्ती नामघोष. पदोपदी त्यांचा नामघोष सुरू होता. आणि तो नामघोष सुरू असतानाच आला अलंकापुरी इंद्रायणी तिरी, स्नान संध्या करी देवपूजा. विठ्ठलपंत आळंदीला येतात. हो, आळंदीला आल्यानंतर, आता आळंदी पूर्वीपासूनच प्रसिद्ध आहे, ज्ञानोबरांच्या आधीपासून आळंदी प्रसिद्ध आहे. हो, नाथ महाराज सुंदर असं प्रमाण सांगतात. हो, शिवपीठ हे जुनाट, शिवपीठ
हे जुनाट शिवपीठ हे जुनाट शिवपीठ हे जुनाट शिवपीठ हे जुनाट ज्ञानाबाई तेथे मुकुट ज्ञानाबाई तेथे मुकुट ज्ञानाबाई तेथे मुकुट ज्ञानाबाई तेथे मुकुट हो शिवपीठ हे जुनाट शिवपीठ हे जुनाट शिवपीठ हे जुनाट शिवपीठ हे शिवपीठ हे जुनाट ज्ञानाबाई तेथे मुकुट जुनाट असणारं शिवपीठ म्हणजे आळंदी आणि आला अलंकापुरी इंद्रायणी तिरी अशा असणाऱ्या शिवपीठामध्ये विठ्ठलपंत येतात. स्नान संध्या करी देवपूजा स्नान संध्या करून देवपूजा सुरू होते आणि देखोनी सुब्राह्मण केलेसे नमन वंदिले चरण शिधोपंते. हो, शिधोपंत म्हणून आळंदीमध्ये श्रेष्ठ ब्राह्मण राहत होते. त्यांनी पाहिलं, अरे तरुण मुलगा दिसतोय, स्नान संध्या करून देवपूजा करायला बसलाय, सुंदर असं मंत्रोच्चारण सुरू आहे. हो, आणि सुंदर मंत्रोच्चारण करत असताना त्यांना असं वाटलं की हा मुलगा कुठल्या गावचा हे आपण विचारलं पाहिजे. हो, एखादा गुणी माणूस असेल ना, मोठा माणूस बरोबर त्यांना विचारतो, बाळा तो कुठला, तुझे गुरु कोण, तू कुणाकडे शिकला, वगैरे वगैरे आदी विचारणा करतात. म्हणून मग त्यांनी विचारणा सुरू केली. हो, कोण तुमचा गाव, आले ती कोठूनी, काय अधिमानी गमन कोठे. हो, तुमचं गाव कोणतं, तुम्ही आले कुठून, इथून पुढे तुम्हाला जायचंय कुठं. सगळी विचारणा सुरू झाली विठ्ठलपंताची. शिधोपंत विचारू लागले, विठ्ठलपंत शिधोपंतांना सांगू लागले. हो, विठ्ठलाचे नाम रामेश्वरी भाव, वृत्ती आपे गावी गोदातीरी. हो, त्यांनी सांगितलं माझं नाव विठ्ठलपंत आहे आणि मला खाली रामेश्वरमला जायचंय. रामेश्वरमला जाता जाता पांडुरंगाचं दर्शन घेऊन जावं म्हणून मी भीमाशंकरवरून आलोय आणि आता पंढरपूरला जातोय आणि पंढरपुरावरून तसंच खाली रामेश्वरला जाणार आहे असं सांगितलं. हो, माता पिता वृद्धे वसताती तेथे, द्वारकाधी तीर्थे करुणी आलो. माता पिता आपेगावला वस्ती आहे, आदी आदी सर्व वृत्तांत विठ्ठलपंतांनी शिधोपंतांना सांगितला. हो, मग त्यांनी फार आग्रहाने विठ्ठलपंतांना त्यांच्या घरी नेलं शिधोपंतांनी. आणि आजी धन्य भाग्य स्वामीचे आगमन, आश्रम पावन की जे माझा, असा फार आग्रह करून विठ्ठलपंतांना घरी नेण्यात आलंय. आणोनी मंदिरी सारोनी भोजन, निद्रा करविली पूर्णतया हाती. भोजन वगैरे करून निद्रा केली विठ्ठलपंतांनी. आणि त्यावेळी चमत्कार असा झाला की तव स्वप्न अवस्थे माझी यवनी पंढरीनाथे, म्हणे कन्या सालंकृत द्यावी यासे. विठ्ठलपंत शिधोपंतांच्या घरी मुक्कामाला गेल्यानंतर शिधोपंत झोपतात आणि झोपल्यानंतर पहाटे पहाटे स्वतः भगवंत स्वप्नामध्ये येऊन असं सांगतात की तुझी जी कन्या आहे त्या कन्येचं नाव आहे मीनाक्षी, तिचा विवाह या विठ्ठलपंताबरोबर कर म्हणे. पांडुरंगांनी सांगितलं. असं सांगितल्यानंतर शिधोपंत सकाळी उठले आणि त्यांनी रात्रीचा इतिवृत्तांत विठ्ठलपंतांना सांगितला. हो, की म्हणे काल माझ्या स्वप्नामध्ये स्वतः पंढरीश परमात्मा आले आणि त्यांनी येऊन असं सांगितलं की तुझी जी मुलगी आहे त्या मुलीचा विवाह आणि तुझ्या घरात जे अतिथी विठ्ठलपंत आले त्यांच्याबरोबर करून द्या म्हणे. हो, पण ते विठ्ठलपंत होते. हो, आपण प्रमाण पाहिलं का नाही, आले वैराग्य डोळस मूर्ती म्हणतं.
मूर्तिमंत डोळस असं वैराग्य आहे. इतर कुठला जर मुलगा असता तर तो म्हणला असता असं लगेच लगेच मग उद्या करायचं का लग्न, हो गुडघ्याला बाशिंग बांधून तयार. परंतु ते विठ्ठल पंत आहेत ना, हो विठ्ठल पंतांनी काय केलं म्हणे, ह्या बघा स्वप्न पडलं तुम्हाला, हो स्वप्न पडलं तुम्हाला, पांडुरंगाने सांगितलं तुम्हाला, मी ह्याचा साक्षीदार नाही. पांडुरंगाने जर स्वतः मला येऊन सांगितलं तर मी या लग्नाला मान्य होईल म्हणे. हो मग आता स्वप्न पडायचं म्हणल्यानंतर झोपायला पाहिजे ना. जागृतीत स्वप्न कसं पडेल सांगा बरं. हो असं कोण म्हणतं का अरे मग अशी चालता चालता मला स्वप्न पडलं, असं होतं का? नाही होत. आता स्वप्न पडायचं म्हणल्यावर झोपायला पाहिजे. झोपायचं म्हणल्यानंतर पूर्वीची माणसं दुपारी झोपत नव्हती. पूर्वीची सांगतोय मी, आताची नाही. हो मग आता रात्री झोपायचं म्हणल्यानंतर मग तो दिवस सुद्धा विठ्ठलपंतांनी तिथंच मुक्काम केला. आणि मग मात्र विठ्ठलपंताच्या सुद्धा स्वप्नामध्ये पांडुरंग परमात्मा येतात आणि विठ्ठलपंतांना आज्ञा करतात की म्हणे सिद्धोपंताची जी मुलगी आहे त्यांच्याबरोबर तुम्हाला विवाह करावाच लागेल. हे दैवीय सगळी घटना घडलेली लिहून ठेवलेली आहे, त्याच्यामुळे तुम्हाला हे असं करावंच लागेल. ठीक आहे म्हणे. विठ्ठलपंतांनी ते सगळं मान्य केलं आणि त्यांचा विवाह सोहळा झाला. आता त्यांच्या विवाह सोहळ्याला एक थोडंसं असं मतभेद आहेत. मतभेद असे आहेत की त्यांचा विवाह ज्येष्ठामध्ये झाला असं काही शास्त्रकारांचं म्हणणं आहे. पण आता ज्येष्ठामध्ये झाला हे जर मान्य करावं तर विठ्ठलपंत सुद्धा ज्येष्ठ, सिद्धोपंत आणि गिरिजाई माता यांची मुलगी, त्यांना एकुलती एक मुलगी, म्हणजे ज्येष्ठ आणि कनिष्ठ संबंधच नाही, ती सुद्धा ज्येष्ठ आणि महिना ज्येष्ठ, असे तीन तीन ज्येष्ठ एकत्र आलेले ते काय चालत नाही. परंतु काय झालं असन, पांडुरंगाची इच्छा, पांडुरंगाने आज्ञा केली म्हणून ज्येष्ठ महिन्यामध्ये त्यांचं लग्न होतं. हो आणि ज्येष्ठ महिन्यामध्ये लग्न झाल्यानंतर आता ज्येष्ठ महिन्यानंतर पुढचा महिना कुठला? आषाढ. हो आणि हे पंढरपूरलाच निघालेले विठ्ठलपंत म्हणून लग्नविधी झाल्यानंतर, विवाह सोहळा संपन्न झाल्यानंतर म्हणजे नवविवाहात नव दाम्पत्य सोबतच जोडीने वारीला जातात पंढरपूरला. आणि पंढरपूरला वारी झाल्यानंतर मात्र मग आता ह्यांची तीर्थयात्रा अर्धवटच राहिली. त्यांना जायचं होतं खाली रामेश्वरमला, तीर्थयात्रा राहिली अर्धवट. मग अर्धवट तीर्थयात्रा तशीच सोडून हे नवदाम्पत्य आपेगावला गेलं. आपेगावला जाऊन विठ्ठलपंतांनी आई वडिलांची भेट घेतली आणि भेट घेतल्यानंतर त्यांना इतिवृत्तांत समजावून सांगितला आणि त्यांच्या विवाहाची सगळी कथा सांगितली. मग गोविंदपंत आणि निराईंना फार आनंद झाला. एकतर मुळातच विठ्ठलपंत त्यांना उशिरा झाले होते, उशिरा त्यांचा जन्म झालाय, त्याच्यामुळे ह्यांची सुद्धा वृद्धावस्था बळावत गेली, वृद्धावस्था जास्त वाढत गेली. म्हणून बघा शालिवाहन शके 1175 गोविंदपंत आणि निराई यांचं वैकुंठ गमन होतं. हो शालिवाहन शके 1175. हो आणि मग त्यांचा वैकुंठ गमन झाल्यानंतर आता विठ्ठलपंत मुळातच वैराग्यशील असल्यामुळं मग कुठं त्यांना आपेगावला तर मन लागाना. मग हे जाऊन राहिले कुठं? सासूरवाडीला. सासूरवाडी म्हणजे कुठं? आळंदीमध्ये. हो सुंदर असं सुभाषित प्रचलित आहे, आसार खलो संसार हो सुखम श्वशुर मंदिरम, हो सारम श्वशुर मंदिरम. हो त्या सुभाषिताचा अर्थ असा आहे म्हणे, आसार असणाऱ्या संसारामध्ये सार गोष्ट जर कुठली असेल तर ती सार म्हणजे सासूरवाडी. हो असं का म्हणलं? शास्त्रकार म्हणतात, उगाच नाही म्हणलं मी. हो दोन देवता प्रसिद्ध आहेत, भगवान महादेव आणि भगवान महाविष्णू. हे दोघं पण सासूरवाडीलाच जाऊन राहतात. हो कसं काय? भगवान महाविष्णू कुठं राहतात? क्षीरसागरामध्ये. हो लक्ष्मी मातेचं जन्मस्थान क्षीरसागर. हो म्हणजे क्षीरसागर भगवंताची काय झाली? सासूरवाडी झाली. हो आणि महादेव कुठं राहतात? हिमालयामध्ये राहतात. हिमालयाची कन्या म्हणजे पार्वती माता. हो म्हणजे हिमालय भगवंताचं काय झालं? सासूरवाडी झाली.
हो असो. म्हणून विठ्ठलपंत सुद्धा सासूरवाडीला जाऊन राहिले, म्हणजे आळंदीला येऊन राहिले. परंतु ते मगाशी मी सांगितलं ना, हो आले वैराग्य डोळस मूर्तिमंत. मूर्तिमंत असं वैराग्य, डोळस असणारं वैराग्य विठ्ठलपंताच्या रूपाने अवतार धारण करून आल्यामुळे त्यांना संसारात काय रस लागला नाही. संसारामध्ये ते काय जास्त रमले नाही. त्यांना सारखं असं वाटायचं की आपण संन्यास घ्यावा, आपण संन्यास घ्यावा. परंतु संन्यास घेणं म्हणजे काय सोपी गोष्ट नाही. नामदेव राय असे सांगतात की संन्यास घ्यायचा म्हणल्यानंतर विठ्ठलपंतांना रुक्मिणी माता सांगते की संतती वाचून न घ्यावा संन्यास. संतती प्राप्त झाल्याशिवाय संन्यास घेणं उचित नाही. आता लग्न होऊन बरेच दिवस झाले, संतती काय व्हायना आणि ह्यांना संन्यास घेता येईना. हो, एक दिवस दुष्यित असताना विठ्ठलपंत सारखेच विचारायचे ना, मी संन्यास घेऊ का, मी संन्यास घेऊ का, संन्यास घेऊ का, संन्यास घेऊ का. मग आता ते बाई माणूस राग येणारच ना. जर मालकाचं संसारात लक्ष नसेल तर कुणाला असं वाटेल की आपल्या मालकाने संन्यास घ्यावं, आपल्या मालकाने संसारात उदास राहावं, असं कोणाचीच इच्छा नसते. म्हणून एक दिवस दुष्यित असताना विठ्ठलपंतांनी विचारलंच, मी संन्यास घेऊ का. मग रुक्मिणी मातेने, रुक्मिणी मातेचं पहिलंच नाव होतं मीनाक्षी. लग्न झाल्यानंतर त्यांचं नाव बदलण्यात आलं, त्यांचं नाव रुक्मिणी ठेवण्यात आलं. रुक्मिणी मातेने एक दिवस आज्ञा दिली, जा म्हणे घ्या संन्यास. रागरागत म्हणले. त्यांना वाटले कशाचे हे संन्यास घेतात. सकाळी सकाळी रुसून गेलेला माणूस संध्याकाळी बरोबर भूक लागली की घरी येतो. हो, आमच्या परिचयामध्ये एक गृहस्थ आहे, नवरा बायकोचं जोरदार भांडण झालं. इतकं जोरदार भांडण झालं, इतकं जोरदार भांडण झालं, तर नवरा म्हणला जा म्हणे मी जेवणारच नाही. हो, आणि उपाशीच झोपला. आता महाराज तुम्ही खरं सांगा, उपाशी असल्यानंतर काहीतरी करू वाटतं का. मग झोप कशी लागल. 12 वाजले बाबा. नवरदेव या कुशीहून त्या कुशीहून, त्या कुशीहून त्या कुशीहून. भांडण तर झालेलं, बरं कडाक्याचं भांडण. हो, स्वयंपाक बायकोनी केलेला, भूक तर लागलेली, काय करावं काय करावं काय करावं. घडलेली घटना आहे बरं का. हो, मग तो बिचारा उठलाच रात्रीच्या 12 वाजता. रात्रीच्या 12 वाजता उठला, गपचूप आवाज न होता स्वयंपाकघरात गेला. स्वयंपाकघरात चास पडून बघितलं, खायला शिल्लक आहे, जेवण शिल्लक आहे. हळूच टोपल्यातली भाकर काढली, कढईतली भाजी घेतली आणि घास करून तोंडात घालणार इतक्यात बाई साहेबांनी लाईटचं बटन दाबलं. तिथून पुढं काय झालं ते तुम्हाला माहिती सगळं. हो, सांगायचा भाग काय, रुक्मिणी मातेला असं वाटलं हे काय सारखं संन्यास घ्यायचंय संन्यास घ्यायचंय. सकाळी म्हणते ना संध्याकाळी चट घरी येतील म्हणे. हो, परंतु ते विठ्ठलपंत होते. हो, आले वैराग्य डोळस मूर्तिमंत. एक दिवस दुष्यित असताना जा म्हणे घ्या संन्यास. तेवढ्याच शब्दाला पकडलं विठ्ठलपंतांनी आणि कोणालाही न विचारता थेट वाराणसीला गेले. आणि वाराणसीला जाऊन रामानंद स्वामी यांच्याकडे त्यांनी संन्यास आश्रम ग्रहण केला. आणि संन्यास आश्रम ग्रहण केल्यानंतर त्यांचं नाव चैतन्य आश्रम स्वामी असं ठेवण्यात आलं. चैतन्य असं नाव त्यांचं ठेवण्यात आलं. आणि एक दिवस रामानंद स्वामींना अशी इच्छा झाली की आपण सुद्धा दक्षिणेमध्ये तीर्थयात्रेला जावं. याच्याकरता त्यांनी विठ्ठलपंतांना म्हणजे चैतन्यांना बोलून घेतलं. म्हणे ऐका, मी आता तीर्थयात्रेला चाललोय, इथून पुढं मठाची जबाबदारी तुमची. म्हणून मठाची जबाबदारी देऊन आणि स्वामी निघाले आणि मजल दरमजल करीत ते बरोबर आळंदीला आले. हो, आणि आळंदीला आल्यानंतर आता बघा, ह्यांनी संन्यास धारण केल्यानंतर या रुक्मिणी मातेने काय केलं. आता इथं चरित्रामध्ये काही संभ्रम असा आहे. नामदेवरायांचं म्हणणं वेगळं आहे, निळोबारायचं म्हणणं वेगळं आहे. हो, नामदेवरायचं म्हणणं असं आहे की विठ्ठलपंतांनी संन्यास धारण केल्यानंतर रुक्मिणी मातेने त्या सुवर्ण पिंपळाची सेवा सुरू केली. आणि निळोबारायांचं म्हणणं असं आहे
की रुक्मिणी मातेने तुळशीची सेवा सुरू केली. मग काय का असताना सेवा सुरू केली एवढं नक्की. हो. आणि सेवा सुरू केल्यानंतर एक दिवस त्यांच्या सेवेचं फळ म्हणून स्वतः रामानंद स्वामी तीर्थयात्रा करत करत आळंदीला येतात. हो. आणि आळंदीला आल्यानंतर एक कोणीतरी महात्मा आलाय म्हणून रुक्मिणी माता दर्शन करायला जातात. दर्शन केल्यानंतर स्वामींना असं वाटलं सौभाग्याचं लेणं आहे या माऊलीच्याकडं, आणि म्हणून त्यांनी आशीर्वाद दिला. काय? पुत्रवती भव. हो. पुत्रवती भव असा आशीर्वाद दिल्यानंतर रुक्मिणी मातेला आनंद झाला आणि तेवढंच दुःख झालं. हो. मग त्यांचा चेहरा म्लान वदन झाला. असं झाल्यानंतर मग रुक्मिणी मातेला स्वामीजी विचारतात, का म्हणे मी तुम्हाला आशीर्वाद दिला त्याचा तुम्हाला आनंद झाला नाही? हो म्हणे स्वामी, तुम्ही आशीर्वाद दिला त्याचा मला आनंद झाला, परंतु हा आशीर्वाद ह्या जन्माचा का पुढच्या जन्माचा? हो. म्हणे का? असं का म्हणती बाळा तू? नाही म्हणे, माझे मालक आहेत ना, त्यांनी संन्यास धारण केलाय मला न विचारता, त्याच्यामुळं मला आता पुत्र संतान प्राप्त होणं काही शक्य नाही. असं म्हणे. कुणाकडे घेतलाय? नाही म्हणे, ते वाराणसीला कोणतरी स्वामीजी आहेत म्हणे त्यांच्याकडं. आता ते त्यांचंच नाव घेतल्यानंतर त्यांना असं वाटलं, अरे ह्यांच्या मालकाने तर माझ्याकडनं संन्यास धारण केलाय. कोण आहेत म्हणे तुझे स्वामी? कोण आहेत? कसं आहे त्यांचं वर्णन ऐकव. मग त्यांनी खानाखुणा सांगितल्यावरून त्यांना नक्की कळालं चैतन्यच हिचे मालक आहेत, चैतन्य स्वामीच हिचे मालक आहेत. अरे मग चैतन्य माझ्यासोबत खोटं बोलला? मी त्यांना विचारलं होतं तुमच्या घरी कोण कोण आहे? ते म्हणले माझ्या घरी कोणी नाही. माझ्याबरोबर खोटं का बोलले? मग स्वामीजी रुक्मिणी मातेला घेऊन रुक्मिणी मातेच्या घरी जातात आणि सिद्धोपंत आणि गिरिजाई हे रुक्मिणी मातेचे आई वडील त्यांना सोबत घेऊन ही सगळी मंडळी जातात. कुठं? वाराणसीला. वाराणसीला जाऊन विठ्ठलपंताच्या समोर साक्षमोक्ष होतो. आणि त्यावेळी स्वामीजींनी घृतकुंभ संभव नावाचा याग करून विठ्ठलपंतांना अशी आज्ञा दिली की म्हणे, दैवी आज्ञेवरून तुम्हाला या ठिकाणी पुन्हा गृहस्थ आश्रमामध्ये प्रवेश करावाच लागेल. हो. मग इथं शास्त्रकार काही शंका घेतात. हो. मग त्यांना परत गृहस्थ आश्रमामध्ये जायचं होतं. मग संन्यास आश्रम का धारण केला? काय आहे? विठ्ठलपंताच्या जी काय जन्मकुंडली होती त्या जन्मकुंडलीमध्ये संतती योग नव्हता. हो. पण ज्यावेळी माणूस संन्यास आश्रम धारण करतो, संन्यास आश्रम धारण करणं म्हणजे आपली हयात संपवणं. ज्यांनी संन्यास आश्रम धारण केलाय त्यांच्याकडून त्यांच्या स्वतःचाच पिंडदान विधी करावला जातो. म्हणजे 10व्या 13व्याला जो काय आपण पिंडदान विधी करतो तो विधी त्यांच्या हाताने करून घेतात. 10वा 13वा अगदी पहिलं वर्ष श्राद्ध सुद्धा त्यांच्याकडनं करून घेतलं जातं. हो. मग ह्याच्यामुळं काय झालं, विठ्ठलपंताचा जो पहिला जन्म होता त्या जन्माचं तर्पण झालं, त्या जन्माचं पिंडदान झालं. आता मात्र विठ्ठलपंतांनी पुन्हा गृहस्थ आश्रमामध्ये प्रवेश केल्यामुळं त्यांचा पुन्हा दुसरा जन्म झाला असं शास्त्रीय दृष्ट्या सिद्ध झालं. म्हणून आता मात्र त्यांना संतती योग होईल असं शास्त्रकारांनी सांगितलं. मग आता काय सांगायचंय महाराज, जुना काळ होता. जुन्या काळी संन्यास आश्रम धारण करून पुन्हा गृहस्थ आश्रमामध्ये येणं फार मोठा अपराध. इतका मोठा अपराध, अगदी अक्षम्य असा अपराध. आणि तो अपराध काही केल्या लोकांना सहन होण्यासारखा नव्हता. आणि म्हणून लोकांनी त्यांची निंदा सुरू केली. आणि त्याचं वर्णन नामदेवराय करतात. स्वर द्या. हासिंदले लोक बरवा हा संन्यास, लोक बरवा हा संन्यास. हासिंदले लोक बरवा हा संन्यास.
आसिन्नले लोक बरवा हा संन्यास करती उपहास दर्शनाचा करती उपहास दर्शनाचा करीती उपहास दर्शनाचा करीती उपहास दर्शना द्विजीवाळी येले जगी सांडी येले द्विजीवाळी येले जगी सांडविले जगी सांडेले शेखी उपेक्षिले आप्तवर्गी शेखी उपेक्षिले आप्तवर्गी शेखी उपेक्षेले आप्तवर्गे शेखी उपेक्षिले आप्तवर्गे महाराज काय त्यांच्या दुःखाचं वर्णन करावं. हो, जुन्या काळी लोकांना असं सहन होत नव्हतं. हो, त्या चांगल्या माणसाच्या हातातून असं जर घडलं, महाराज किती निंदा. ती निंदा आपल्याला वाचवणार नाही, त्यांचं हाल आपल्याला वाचवणार नाही, एवढं हाल त्यांनी सहन केलं. चैतन्य आश्रम संन्यासी झाले गृहवासी, मुळूच्या प्रकृतीशी ऐक्य केले हसिन्नले लोक बरवा हा संन्यास करीती उपहास दर्शनाचा. हो, त्यांना जर कुणी येताना पाहिलं तर लोक भर चौकामध्ये अपमान करायचे. द्विजीवाळी येले वाळीत टाकलं, जगी सांडी येले सगळ्या जगाने सांडलं, शेखी उपेक्षिले आप्तवर्गी जवळच्या लोकांनी सुद्धा त्यांची उपेक्षा केली. ऐशी 12 वर्षे कर्मिली निगुती झालीशी संतती 4 जण. हो, 12 वर्ष अशी अपार हाल अपेष्टा सहन केल्या आणि अशा हाल अपेष्टा सहन करून त्यांच्या जीवनामध्ये एक सुखद काल येतो. हो, आता आपण 4ही संतांच्या जन्माचा एकच जय जयकार करणार आहे. हो, तत्पूर्वी मी त्यांचा जन्मसाल तुम्हाला सांगतोय. हो, बघा तिथी अशी आहे शालिवान शके 1195, तिथी माघ वद्य प्रतिपदा. शालिवान शके 1195 माघ वद्य प्रतिपदेला श्रीमन निवृत्तीनाथाचा जन्म होतो. बोला निवृत्तीनाथ भगवान की जय. हो, सदाशिवाचा अवतार स्वामी निवृत्तीदाता. हो, शालिवान शके 1195 बरोबर त्याच्या 2 वर्षानंतर शालिवान शक 1197 तिथी आहे श्रावण वद्य अष्टमी. हो, वार गुरुवार. हो, ह्या दिवशी भगवान ज्ञानोबरायचा जन्म होतो. बोला श्री संत ज्ञानेश्वर महाराज की जय. हो, त्यानंतर शालिवान शक 1199 तिथी आहे कार्तिक पौर्णिमा म्हणजे त्रिपुरारी पौर्णिमा. या दिवशी सोपान देवाचा जन्म आहे. संत श्रेष्ठ सोपान देव महाराज की जय. हा, आता मात्र शताब्दी बदलली. शालिवान शके 1201 तिथी आहे आश्विन शुद्ध प्रतिपदा. या दिवशी आश्विन शुद्ध प्रतिपदा म्हणजे आपल्या घटस्थापनेचा दिवस. हो, घटस्थापनेच्या दिवशी मुक्ताबाई महाराजांचा अवतार. बोला मुक्ताबाई महाराज की जय. आणि ह्यांचा अवतार कार्य यांचं वर्णन आणि सेना महाराज करतात. वैकुंठ वासिनी
कृपावंत माऊली वैकुंठवासिनी कृपावंत माऊली वैकुंठवासिनी कृपावंत माऊली ओ वैकुंठवासिनी कृपावंत माऊली जगातारावया अलंकापुरा आली जगातारावया अलंकापुरा आली ओ जगातारावया अलकापुराने जगातारावया अलकापुराने वैकुंठवासिनी कृपावंत माऊली जगातारावया अलंकापुरा आली. कोण कोण आलं? शिव तो निवृत्ती, आदी माया मुक्ताई, ब्रह्मा तो सोपान, विष्णू ज्ञानदेवा पाई. हो, ह्या चारही मूर्तींनी एकाच मातेच्या पवित्र अशा कोशीतून जन्म घेतलाय. बघा, हे नवल आहे, नवल आहे. आणि ही महाराष्ट्राचं सामर्थ्य आहे. हो, जर कोणी आपल्याला म्हणेल की आमची भूमी देवभूमी, उत्तर प्रदेश मधली लोक आपल्याला चिडवतील आमची भूमी देवभूमी, तर त्यांना ठासून सांगायचं आमची भूमी संत भूमी. हो, आमच्या भूमीमध्ये संत जन्माला आलेत. हो, आणि एका मातेच्या पोटी एका भगवंतानी जन्म घेतलाय. हो, कौसल्या मातेच्या पोटी फक्त भगवान श्रीरामचंद्रांनी जन्म घेतलाय. देवकी मातेच्या पोटी भगवान श्रीकृष्णाने जन्म घेतलाय. एका मातेच्या पोटी एका भगवंतानी अवतार घेतलाय. परंतु आमच्या इथं नवल असे, एकाच मातेच्या पोटी त्रिमूर्तींनी अवतार धारण करून पुन्हा आदिमायेने सुद्धा अवतार धारण केला. हे नवल आहे, हे नवल आहे. हो, त्याच्यामुळं आपल्याकडं देवभूमी नाही पण संत भूमी. हो, आणि अशा परमपावन जन्माने संपूर्ण त्रिभुवन पावन झालंय. हो, निवृत्तीनाथ महाराज, ज्ञानदेव महाराज, सोपानदेव महाराज, मुक्ताबाई महाराज. आणि यांचा जन्म झाल्यावर तर मग काय बोलायचंय. मग लोकांनी आणखीन त्रास द्यायला सुरुवात केली. आणि मग त्यांचा त्रास ह्या मात्या पितांना आणि या चारही लहान लहान मुलांना अजिबात सहन करण्यासारखा नव्हता. हो, निवृत्ती, ज्ञानेश्वर, सोपान, मुक्ताई हसती सकळ ही ऐकून ही नावे. त्यांची नावं ऐकून ही लोक हसायची. हो, झाली उपवर व्रतबंधा योग्य, उभयता उद्वेग चिंता तुरे. ही व्रतबंधाला योग्य झाली. आणि व्रतबंधाला योग्य झाल्यानंतर ही उभयता म्हणजे विठ्ठलपंत आणि आईसाहेब रुक्मिणी माता हे चिंतातूर झाले. समाजाने आपल्याला जेवढा त्रास दिला तेवढा त्रास या लहान मुलांना ह्यांना सहन होणार नाही. मग काय ह्यांचं पुढं होईल याच्याकरता हे चिंतातूर झाले. हो, आणि जाती कुळा वेगळी पडियली निराळी, माझी वंशावळी प्रायश्चित्त. हो, ही माझी मुलं माझ्या कुळा वेगळी, जाती वेगळी, वाळीत पडली. ह्यांना आपल्या कुळामध्ये ह्यांचा उपनयन संस्कार झाला पाहिजे, ही विठ्ठलपंतांना चिंता लागून राहिली. आणि ती चिंता सगळ्या आळंदीच्या द्विजांच्या समोर विठ्ठलपंतांनी बोलवून दाखवले. हो, मिळविले द्विज, केली ब्रह्मसभा, क्षमा अपराध करा दिना. विठ्ठलपंतांनी सगळ्यांना हात जोडून सांगितलं, माझ्याकडून जो अपराध झालेला आहे तो अपराध आपण क्षमा करावा. माझ्या मुलांना आपण ज्ञातीमध्ये घ्यावं, त्यांचा व्रतबंध संस्कार करावा. हो, मग ह्याच्या संदर्भी धर्मग्रंथामध्ये काय आहे का? मग ती द्विज मंडळी विचार करू लागली. निर्बंधी निर्वाण पाहती धर्मशास्त्री, तुम्ही अति श्रोत्री परायण. हो, विठ्ठलपंतांनी सांगितलं ग्रंथामध्ये पहा, शास्त्रामध्ये पहा, याच्याकरता काही प्रायश्चित्त आहे का? हो, आणि प्रायश्चित्त तुम्ही जे द्याल ते आम्हाला स्वीकार आहे.
सांगाल ते मान्य म्हणती साही जणे, सुची हे करणे पतितांचे. हो, शास्त्राचं काम काय आहे मला सांगा. पतितांना पावन करून घेणं हे शास्त्राचं काम आहे. म्हणून आम्ही जरी पतित असलो तरी आम्हाला पावन करून घेणं हे तुमचं कार्य आहे. आणि तुम्ही जे प्रायश्चित्त द्याल ते आम्ही भोगायला तयार आहे, हे विठ्ठलपंत आणि रुक्मिणींनी सांगितल्यावरून हो, निवृत्ती म्हणे तुम्ही भूदेव प्रत्यक्ष, दर्शनाची मोक्ष जडमुडा. हो, तुम्ही प्रत्यक्ष भूदेव आहात आणि तुमच्या दर्शनाने जडमुडाचा उद्धार होतो. म्हणून तुम्ही जे द्याल ते प्रायश्चित्त आम्ही स्वीकार करू. मग पाहतील ग्रंथ सभाश्रेष्ठ महाजन, वैदिक शास्त्रज्ञ पुण्यश्लोक. हो, सगळे वैदिक शास्त्रज्ञ जाणणारे शास्त्री यांनी सगळे ग्रंथ चाळून पाहिले, याला कुठलंही प्रायश्चित्त नाही. हो, मग सगळ्या धर्मसभेने मिळून यांना एक प्रायश्चित्त ठोठावून टाकलं. कोणतं प्रायश्चित्त? देहांत प्रायश्चित्त असेल या बोलले. देहांत प्रायश्चित्त असेल या बोलले. देहांत प्रायश्चित्त असे या बोलिले. देहांत प्रायश्चित्त असे या बोलिले. विचारुनी भले हित करा, विचारिता भले हित करा, विचारते भले हित करा. देहांत प्रायश्चित्त असे या बोलिले. 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 विचारुनी भले हित करा, विचारुनी भले हित करा, विचारुनी भले हित करा. देहांत प्रायश्चित्त असे या बोलिले. विचारुनी भले हित करा. विठ्ठलपंतांनी आणि रुक्मिणीने विचार केला की जर आपल्या देहाचं प्रायश्चित्त, देहांत प्रायश्चित्त देऊन जर ही मंडळी आपल्या मुलांना ज्ञातीमध्ये घेत असतील तर आपल्या देहाची काय अशी किंमत आहे. आज आहे उद्या जाणार आहे. हो, परंतु ह्या लहान लहान मुलांचं कल्याण होईल. आई बापाचं हृदय आहे शेवटी. आपल्या मुलांसाठी आई वडील काहीही करण्यास तयार होतात. म्हणून विठ्ठलपंतांनी आणि रुक्मिणी आईसाहेबांनी देहांत प्रायश्चित्त स्वीकारायचं ठरवलं. हो, आणि ठरवल्यानंतर म्हणती द्विजवर आणिक नाही उपाय, संस्कारे वैश्वदेव केला शुद्ध. हो, दुसरा काहीही उपाय शिल्लक नसल्यामुळं यांनी आता देहांत प्रायश्चित्त कबूल केलं. आणि देहांत प्रायश्चित्त करायच्या पूर्वी उभयता, आता आपल्याला देहांत प्रायश्चित्त घ्यायचंय म्हणून एकदा शेवटचं म्हणून ह्या लेकरांना पाहतात. चारही लहान लहान लेकरं झोपलेली आहेत आणि त्यांना ही आईचं हृदय, वडिलांचं हृदय, अंतःकरणामध्ये अतिशय प्रचंड वेदना, समाजाने दिलेला त्रास, परंतु अंतःकरणामध्ये एक विचार कायम की आपल्या देहांत प्रायश्चित्तामुळे जर ह्या लहान मुलांचं कल्याण होत असेल आपल्या देहाला काय किंमत. परंतु हिथं आपल्या संप्रदायातील काही विचारवंत प्रश्न उपस्थित करतात. आळंदीच्या द्विजवरांना जर शुद्धीपत्र देण्याचा अधिकार नव्हता तर देहांत प्रायश्चित्त देण्याचा अधिकार त्यांना कोणी दिला? संप्रदायातील थोड्या मोठ्यांनी प्रश्न उपस्थित केले. हो, आणि जर देहांत प्रायश्चित्त तुम्ही जर ठोठावला होता तर पुन्हा यांना ज्ञातीत का म्हणून घेतलं नाही, हा सुद्धा प्रश्नच आहे. म्हणून संतवीर बंडातात्या तर असं सांगतात, जर तुम्हाला ज्ञानोबरायांचा फोटो जानव घातलेला दिसला तर तो पहिला फोटो फाडून टाका. का फाडून टाका? त्या उपनयन संस्कारासाठी ज्ञानोबरायांच्या आई वडिलांना देहांत प्रायश्चित्त घ्यावं लागलं, तर घेऊन उपयोग काहीच झाला नाही. शेवटी त्यांना ज्ञातीच घेतलं गेलं नाही. म्हणून ज्या जानव्यासाठी
त्यांच्या आई वडिलांनी देहांत प्रायश्चित्त घेतलं, ते जानवं घातलेला फोटो जर माऊलींचा पाहिला तर पहिला तो फोटो बाजूला ठेवून द्यावा. हो, विठ्ठलपंतांनी आणि रुक्मिणी आईसाहेबांनी असा निर्धार केला की आता आपल्याला देहांत प्रायश्चित्त घ्यायला जायचंय आणि दोघंही आपल्या आश्रमातून निघून त्रिवेणी संगमामध्ये जातात. त्रिवेणी संगमी घाली न करवती, गेला पूर्वस्थिती वितरागे. आणि दोघही उभयता आळंदी या क्षेत्रामध्ये निघून आपल्या लेकरांना शेवटचा निरोप देऊन दोघही उभयता त्रिवेणी संगमाकरता जाण्यास निघालेले आहेत. परंतु जाण्याच्या पूर्वी एकदा शेवटचा निरोप म्हणून कुणाला आपल्या मुलांना दिला गेला पाहिजे, म्हणून या उभयतांनी जाता जाता ही चारही भावंड निद्रित असताना निवृत्तीनाथ ज्येष्ठ म्हणून त्यांना उठवलंय. हो, आणि निवृत्तीनाथांना आई सांगते, हे बघ माझा ज्ञानोबा, माझा सोपानदेव, माझी मुक्ताबाई हे लहान आहेत. ह्यांनी जर तुझ्याकडे काही हट्ट केला तर त्या हट्टाला तू नाही म्हणू नकोस. इथून पुढं निवृत्ती, या तीनही बालकांची तूच आई आहेस, या तीनही बाळांची तूच वडील आहेस, म्हणून तू त्याचा सांभाळ कर, त्यांचे लाड पुरव, त्यांचं प्रत्येक म्हणणं तू पूर्ण कर, त्यांचा प्रत्येक लाड तू पूर्ण कर, असं निवृत्तीनाथांना सांगून उभय दाम्पत्य देहांत प्रायश्चित्ताकरता म्हणून निघालेले आहेत. आणि निवृत्तीनाथांना निरोप देऊन त्रिवेणी संगमावर ही सगळी मंडळी जातात, उभय दाम्पत्य जातात. त्रिवेणी संगमी घालीन करवती, त्रिवेणी संगमी घालीन करवती, गेला पूर्वस्थिती वितरागे. दारा पुत्र गृह त्याजोनी निघाला, दारा पुत्र गृह त्याजोनी निघाला, नमस्कार केला द्विज वृंदा, जडजड जाती परतुनी न पाहती, नाही पुनरावृत्ती म्हणती द्विज, त्याग आणि वैराग्य हेची प्रायश्चित्त, झाला सुचिरभूत गुरुकृपे, निवृत्ती म्हणे आम्हा कवनगती, सांगावे श्रीमंती विचारुनी. आणि विठ्ठलपंत आणि रुक्मिणी आईसाहेब देहांत प्रायश्चित्त स्वीकारतात. एकदा सगळ्यांनी मोठा गजर करा, पुंडली गवरदा हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ भगवान की जय, माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय, श्रीमन निवृत्तीनाथ महाराज की जय, सोपान देव भगवान की जय, मुक्ताबाई महाराज की जय. एकदा सगळ्या मोठ्या प्रेमांनी सगळ्यांनी ज्ञानोबरायचं भजन करा. श्री ज्ञानदेव श्री तुकाराम, 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 श्री ज्ञानदेव श्री तुकाराम,
श्री ज्ञानदेव श्री तुकाराम श्री ज्ञानदेव श्री तुकाराम श्री ज्ञानदेव श्री तुकाराम निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव तुकाराम निळोबा 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 श्री ज्ञानदेव श्री तुकाराम श्री ज्ञानदेव श्री तुकाराम श्री ज्ञानदेव श्री तुकाराम श्री ज्ञानदेव श्री तुकाराम ज्ञानदेव श्री तुकाराम श्री ज्ञानदेव श्री तुकाराम हो श्री ज्ञानदेव श्री तुकाराम श्री ज्ञानदेव श्री तुकाराम विठ्ठलपंत आणि रुक्मिणी आई साहेब यांचं देहांत प्रायश्चित्त म्हणजे सामान्य गोष्ट नसून हे वारकरी संप्रदायाचं बीजारोपण आहे, हे लक्षात घ्या. तुकोबरायांचं प्रमाण असं आहे, तुकोबराय सांगतात, एका बीजा केला नाश मग भोगिले कणीस. हो, एका बीजाचा नाश झाल्याशिवाय कणीस भोगता येत नाही. म्हणून वारकरी संप्रदायाचं बीज जर कोण असेल तर विठ्ठलपंत आणि रुक्मिणी आई साहेब यांच्या देहांत प्रायश्चित्तामुळं, यांच्या देहांत प्रायश्चित्ताच्या बीजामुळं पुढं वारकरी संप्रदायाचा उगम आहे, हे सगळ्यांनी लक्षात घ्या. म्हणून सगळ्यांनी पुन्हा एकदा जय जयकार करू आणि आजच्या कथेला आपण इथंच विराम देऊ. एकदा सगळ्यांनी जय जयकार करा. पुंडलिक विठ्ठल श्री ज्ञानदेव विठ्ठलपंत भगवान की जय. रुक्मिणी आई साहेब की जय सब संतन की जय. हर हर महादेव. रामकृष्ण हरी. श्री साई शंकर मंदिर नवजीवन मित्र मंडळ ट्रस्ट यांनी सुंदर अशी कथा आयोजन केलेली आहे, सुंदर असे देखावे आयोजित केलेले आहे. आजच्या पहिल्या दिवशीचा देखावा की विठ्ठलपंत आणि रुक्मिणी आई साहेब यांचा देहांत प्रायश्चित्ताचा देखावा सुंदर असा सादरीकरण इथं झालेला आहे. आपल्याच मंडळाचे असणारे कार्यकर्ते बापू तोंडे आणि त्यांच्या पत्नी, त्याचबरोबर निवृत्तीनाथांचं ज्यांनी सादरीकरण केले ते ऋषिकेश, ह्या आपल्या मंडळाच्या कार्यकर्त्यांसाठी सगळ्यांनी जोरदार अशा टाळ्या वाजवायच्यात. सुंदर असा देखावा त्यांनी सादर केला आणि असे देखावे इथून पुढे सुद्धा आपल्या पत्रकावर छापल्याप्रमाणे दिवसेंदिवस सादर होणार आहे. असो आज पहिला दिवस, सुरुवात करायला उशीर झाला आणि त्यामुळंच संपायला सुद्धा उशीर झाला. 8:30ची वेळ होती, जवळजवळ 9:15 9:30 वाजत आले. 8:30ची वेळ 7:30ला सुरू झाले, 1 तास उशिरा सुरू झाला, त्यामुळे 1 तास संपायला सुद्धा उशीर झाला. असो सगळ्यांची दिलगिरी मी व्यक्त करतो आणि इथून पुढं मात्र सगळ्यांनी अगदी 6 म्हणजे 6लाच इथं उपस्थित राहून कार्यक्रम 6ला म्हणजे 6ला सुरू होईल आणि 8:30 म्हणजे 8:30ला समाप्त होईल. तिथून पुढच्या अर्ध्या तासामध्ये आणि जे काय स्वागत समारंभ असेल ते संपन्न होतील. असो आता या ठिकाणी आरती करायची आहे, परंतु आरतीच्या पूर्वी मी मंडळाच्या कार्यकर्त्यांना अशी विनंती